इथेक्सच्या सिलेबस मधून गो थ्रू केलेले आहेत तुम्ही सगळ्यांनी? सिलेबस पाहिला का इथेक्सचा की नाही तितका पाहिलेला? ओके, एक ब्रॉड ओव्हरव्ह्यू सांगतो मी आपला काय वे असेल, म्हणजे तुम्ही कसं डील केलं पाहिजे हे लेक्चरशी आणि अल्टिमेटली या सब्जेक्टशी. म्हणजे इथिक्सचा अभ्यास असं मी म्हणतो की तुमच्या ॲक्च्युली नोट्स कंप्लीट झाल्या ना की सुरू होतो. सब्जेक्ट वाईज नोट्स कंप्लीट झाल्या की ॲक्च्युली जे करायचं असतं तो इथिक्सचा अभ्यास असतो. कारण रायटिंग हे दोन जे विषय आहेत आपले ज्याला आपण एकत्र डील करणार आहे, एसे इथिक्स, ते थोडे तुमचे रायटिंग स्किल चेक करतात. म्हणजे असं बऱ्याचदा होतं की इथिक्समध्ये खूप अभ्यास केला आणि मार्क्स कमी आले, असं पण होतं. म्हणजे असं गॅरंटेड नाही आहे की कंटेंटनी ते एक्सप्रेशन येणारच आहे. त्यामुळे ह्या एक्सप्रेशनसाठी वेगळं काम करावं लागेल. म्हणजे कालच एक मुलगा आला होता, तो असं म्हटलं की इथिक्सचा आता माझा अभ्यास झालेला आहे, सगळं वाचून वगैरे झालेलं आहे. मग मी म्हटलं टॉपरच्या आन्सर कॉपीज बघितल्या का किंवा तशा प्रकारे लिहून बघितलं का, तर ते नाही झालेलं आहे. मग हा प्रॉब्लेम आहे. म्हणजे याचा अर्थ काय की तुम्ही अजून अभ्यास ॲक्च्युली सुरू केलेला नाही आहे. सो आपली एक प्रायमरी पण असं आहे की हे एक्सप्रेशन आणण्यासाठी हे पण लागेल ना आपल्याला, त्याच्यासाठी पण त्या नोट्स महत्त्वाच्या आहेत. ओके, तर आत्ता आपण लेक्चरमध्ये जे काही बोलू ते एक सबस्टॅन्शियल तुमच्या कंटेंटसाठी व्हॅल्यू एडिशन किंवा इम्प्रूव्हमेंट असेल. पण त्याच्यासोबत एक बुक तुम्ही स्वतःच्या लेवलला वाचलं पाहिजे. यासाठी एक रिझन आहे बघा. म्हणजे जोपर्यंत एखादा विषय आपण स्वतः वाचत नाही तोपर्यंत त्याची जी टर्मिनॉलॉजी भाषा आहे ती आपण स्वतः आत्मसात करायची. अल्टिमेटली ती इंटरनलाइज जर व्हायची असेल तर आपण स्वतः पण वाचलेलं असणं गरजेचं आहे. सो एक पुस्तक तुमच्या लेवलला, मग तुम्ही जसं म्हटलं की सुब्रमण्यम केळकर सरांचं आहे किंवा हे इंग्लिश मिडियममध्ये इथिक्स डिकोडेड आहे उदित जैन सरांचं, तर ते कुठलंही तुम्ही एक पुस्तक घ्या यासोबत. मग मेथोडॉलॉजी काय असेल तुमची बघा. म्हणजे लेक्चरच्या आधी तुम्ही जर जो आपण टॉपिक सांगणार आहोत की हे आपण सुरू करतोय तो जर तुम्ही वाचलात, लेक्चरमध्ये आपण तो डिस्कस केला आणि त्याच्यानंतर परत एकदा तुमच्याकडे जे पुस्तक आहे त्याच्यातून गो थ्रू केलं, याच्यासोबत जर समजा गरज पडली तर मी तुम्हाला काही ॲडिशनल सोर्सेस सांगेल की याच्यातून अजून वाचलं तर हे एक चांगला सोर्स आहे. हे करून आपल्याला त्याची एक नोट्स बनवायची आहे. म्हणजे जे आपण क्लासमध्ये प्रोव्हाइड करू त्याच्यासोबत अल्टिमेटली काय तुमची नोट्स असणं. आपण ते पण ठरवलेलं आहे की 2 लेक्चर्स का आठवड्यातून, कारण बाकीचा वेळ तुम्हाला सांभाळता ना, बाकीचे विषय सांभाळताना तुम्हाला इथिक्स कंप्लीट करायचं आहे. त्यामुळे ते काही बर्डन नसणार आहे नोट्स. उलट तुमची रायटिंगच्या रिलेटेड जेव्हा तुम्ही स्वतः ते प्रोसेस कराल तेव्हा ते बेटर आर्टिक्युलेट करायला मदत होईल. सो त्या कंटेक्स्टमध्ये बघा इथिक्सच्या सिलेबसच्या आपल्या 3 पार्ट होतात असं मी सतत सांगतो. तर पहिला पार्ट जो आहे त्याच्या सिलेबसचा तो फिलॉसॉफिकल आहे, तत्वज्ञानात्मक. दुसरा जो आपल्या सिलेबसचा पार्ट आहे तो थोडा सायकोलॉजिकल आहे, मानसशास्त्रीय. आणि तिसरा जो आहे त्याला आपण ॲडमिनिस्ट्रेटिव्ह, प्रशासकीय असं म्हणू शकतो. असे 3 पार्ट आहेत आपल्या सिलेबसचे. म्हणजे जर शेवटचे 2 सिलेबसचे पॉईंट आहेत ना, 6वा आणि 7वा, प्रॉबिटी इन गव्हर्नन्स, प्रशासनातील सुचिता वगैरे, हे बघितलं तर हा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पार्ट आहे थोडासा. मधला जो आहे ना की मॉरल थिंकर्सचा पार्ट किंवा ह्युमन व्हॅल्यूज सारखे पार्ट तो थोडा फिलॉसॉफिकल, कारण इथिक्स अल्टिमेटली कशाची ब्रांच आहे, फिलॉसॉफीची ब्रांच आहे. सो तो एक फिलॉसॉफिकल पार्ट. आणि सायकोलॉजिकल म्हणजे इमोशनल इंटेलिजन्स, ॲटिट्यूड, हे जे टॉपिक आहेत ते ह्या मानसशास्त्रीय आस्पेक्टला काय करतात, कव्हर करतात. म्हणजे बऱ्याचदा मुलांचं लिहिताना काय होतं, यातला एखाद्या पार्टवरती फोकस करतात. खूपच तत्वज्ञानात्मक लिहिलं किंवा खूपच ती प्रशासकीय, हा कायदा तो हे, तर ते काय होतं मग प्रॉब्लेम होतो. म्हणजे तुम्ही एकाच बाजूला झुकलेत असं वाटतं. आपला सिलेबसची डिमांड काय आहे, या तिन्ही गोष्टींना कॅटर करणं अशी असायला पाहिजे. मग त्याला तिघांना कंबाईन करून आपल्याला केस स्टडीकडे डील करायचं, हे नंतर आपण बघू. बट यातला हा आस्पेक्ट आपण थोडा सुरुवातीला सुरू करणार आहोत. याच्यात इमोशनल इंटेलिजन्स, ॲटिट्यूड म्हणजे भावनिक बुद्धी आणि अभिवृत्ती, हे जे चॅप्टर आहेत त्यांना आपण लवकर ओपन अप करणार आहोत. तर तुमच्या लेवलला काय एक्सपेक्टेड आहे, इमोशनल इंटेलिजन्स वाचायला सुरुवात करणं. ठीक आहे.
बट ॲट द सेम टाइम हे टॉपिक सुरू करायच्या आधी मला इथिक्स कळलं पण पाहिजे ना, इथिक्स काय आहे, इथिक्समध्ये विचार काय करायचे, तो त्याच्या ओरिएंटेड पण आपण काही टर्मिनॉलॉजी बघणार. बघा, अल्टिमेटली प्रत्येक विषयाची काही परिभाषा असते, ती परिभाषा मला इथं वापरता आली पाहिजे, नाहीतर काय होणार आहे, जीएसचा आन्सर होतं माझ्या. ते होऊ नये म्हणून पण आपण काय बघणार आहोत, काही इथिकल अप्रोचेस किंवा टर्मिनॉलॉजी बघणार आहोत. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण काही इथिकल अप्रोचेसला ओपन अप करूया आणि त्यासोबत आपला जो मेन टॉपिक आहे इमोशनल इंटेलिजन्स त्याला पण सुरुवात करूया. ठीक आहे. हे जे इथिकल अप्रोचेस आपण बघणार आहोत ते इथिकल अप्रोचेस तुमच्या ओव्हरऑल पूर्ण पेपरसाठी महत्त्वाचे आहेत हे लक्षात घ्या. म्हणजे मला ते केस स्टडीमध्ये पण लिहावे लागतील, मला ते शेवटच्या पॉईंटमध्ये, पहिल्या पॉईंटमध्ये, कुठल्याही पॉईंटमध्ये असतील तरी ते लिहिता आले पाहिजेत, वापरता आले पाहिजेत. म्हणजे ह्या इथिकल अप्रोचेसमध्ये आपण काय बघणार आहोत की बेसिकली इथिक्स कशा प्रकारे ठरवतं की ही गोष्ट बरोबर आहे किंवा चुकीची आहे. ठीक आहे. पहिला अप्रोच आपण बघूया, म्हणजे हे बघत गेल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की आपण काय नक्की म्हणतोय. पहिला अप्रोच आपल्याला बघायचा आहे, दॅट इज इगोइझम. त्याला इगोसेंट्रिझम असं पण म्हणतात. मराठीत त्याला अहम केंद्रवाद असं म्हटलं जातं. किती लोकांचा मराठी मीडियम आहे? अहम केंद्रवाद, इगोइझम, इगोसेंट्रिझम. काय असेल बरं, माहिती आहे, ऐकलंय हे शब्द इगोइझम? काय अर्थ असेल? अहम केंद्रवाद नाव म्हणजे याच्यावरून काही समजण्याचा प्रयत्न होतोय का, समजतंय का की काय असू शकतं? आणि आपल्याला हे म्हणजे अल्टिमेटली ह्याच्यातून काय व्हायचं आहे, लेक्चरमधून तुम्हाला काय करायचं, तुमची स्वतःची थॉट प्रोसेस डेव्हलप करायची. त्यामुळे आधी बघितल्यानंतर विचार करायला पाहिजे काय असू शकतो अर्थ. कदाचित तो चुकेल पण मग काय अर्थ असेल. बरं, म्हणजे इगोसेंट्रिक म्हणजे काय, स्वतःच्या ओरिएंटेड काहीतरी आहे असा विचार आहे ना. इगोसेंट्रिझम, अहम केंद्रवाद म्हणजे काय? अहम म्हणजे कोण? मी. इगो म्हणजे कोण? मी. इगोसेंट्रिझम सिंपल म्हणतो कोणती गोष्ट इथिकल, नैतिक किंवा अनैतिक. आपण विचार कशाचा करतो इथिक्स मध्ये? नैतिक अनैतिक काय आहे, बरोबर. इथिकल अनइथिकल काय, हे काय म्हणतात? ज्याच्यात तुमचा इंटरेस्ट आहे, ज्याच्यात तुमचं हित सामावलेलं आहे ती गोष्ट करणं म्हणजे काय? चांगली गोष्ट. माझं चांगलं होतंय ना तर मग ती गोष्ट केली तर बाकी गोष्टीचा विचार करायचा नाही, असं कोण सांगतं? इगोसेंट्रिझम. आता ही इगोसेंट्रिझम ही गोष्ट आहे ना, ती किंवा अहम केंद्रवाद ही गोष्ट भारतातील लोकांना आउटराइटली वाईट वाटते. असं कसं? कारण आपण कितीही स्वतःचा विचार करत असलो तरी पब्लिक डोमेनमध्ये आपल्याला हेच बोललेलं आवडतं की हा नाही जगाचं कल्याण व्हायला पाहिजे, बरोबर. असं सांगा बरं की भारतीय परंपरेमध्ये जगाच्या कल्याणाचा विचार झाला, अशा गोष्टी ऐकल्यात का तुम्ही कुठल्या? एखादं सूत्र किंवा एखादं वाक्य? कारण अल्टिमेटली इथिक्सला आपल्याला इंडियन ट्रॅडिशनच्या पर्स्पेक्टिव्हने बघायचं. भारतीय परंपरा जागोजागी आपल्याला वापरायचे. म्हणजे 2 दिवसापूर्वीचा बजेट बघा, सुरुवातच कोणती एक तेलुगू तमिळ पोएटनी केलेली आहे. याचा अर्थ काय की तशा प्रकारच्या गोष्टी वापरायला पाहिजेत. असं आहे का कुठलं भारतीय परंपरेमधलं तत्व की जे असं म्हणतं की जगाचं कल्याण हो, सर्वांचं कल्याण हो? ऐकलंय? एक आहे बघा, सर्वेत्र सुखीना संतु, सर्वे संतु निरामया. ऐकलेलं आहे? एसे इथिक्स मध्ये वापरण्यासाठी चांगलं वाक्य म्हणून त्याच्याकडे तुम्ही बघू शकता. सर्वजण सुखी असावेत. निरामय म्हणजे काय? निरामय असावेत म्हणजे काय? सर्व लोक सुखी असावेत, सर्व लोक निरामय असावेत. निरामय म्हणजे काय? म्हणजे त्यांना कोणताही रोग, आजार
कोणताही आपत्ती किंवा कोणत्याही प्रकारचे वाईट गोष्ट त्यांच्यावर निरामय, अनारोग्य नसो, आरोग्य असावं अशी गोष्ट. सर्वेत्र सुखीना संतु सर्वे संतु निरामया. म्हणजे हा पण काय दिसतोय, सगळ्यांचा कल्याणाचा विचार दिसतोय. फक्त माझ्या कल्याणाबद्दल बोलतोय का मी? नाही. म्हणजे जेव्हा आपण वसुधैव कुटुंबकम म्हणतो त्यावेळेला पण कुणाचा विचार करतोय? जगाचा कल्याणाचा विचार, की जग माझं कुटुंब आहे त्यामुळे त्याचं पण कल्याण व्हायला पाहिजे. त्यामुळे ही जी गोष्ट आहे ना, इगोसेंट्रिझम, ही थोडी प्रॉब्लेमॅटिक वाटते बघा इंडियाला. युपीएससीने एक एसे पण विचारला होता, गुड ऑफ एन इंडिव्हिज्युअल इज कंटेन्ड इन गुड फॉर ऑल. व्यक्तीचं कल्याण सर्वांच्या कल्याणामध्ये सामावलेले आहे. गुड ऑफ इंडिव्हिज्युअल इज कंटेन्ड इन गुड ऑफ ऑल. म्हणजे माझं कल्याण कोणा काय? सगळ्यांच्या कल्याणामध्ये आहे. हा युपीएससीचा एसे होता. परत एकदा तो युपीएससीचा एसे पण काय दाखवतोय, की सगळ्यांच्या कल्याणाचा विचार. अर्थात या एसेला, या टॉपिकला मल्टिपल अँगलनी, पर्स्पेक्टिव्हनी बघायला पाहिजे. ते पण आपण बघणार आहोत. याला क्रिटिसाइज करता येतं. म्हणजे सगळ्यांचं कल्याणाचा विचार केला आणि माझ्या कल्याणाचं काय? मग तो इगोसेंट्रिझम तेच सांगतोय, की पहिल्यांदा तुम्ही कोणाच्या कल्याणाचा विचार करायला पाहिजे? स्वतःच्या. भारतीय परंपरेमध्ये अशा मल्टिपल ठिकाणी तुम्हाला दुसऱ्यांचं कल्याण, समाजाचं कल्याण याच्याविषयी बोललेलं दाखवलंय. ते आपण बघूया कुठे कुठे बोलले. पण याचाच हे घेऊन, याचाच आधार घेऊन इगोसेंट्रिझमचा, इगोसेंट्रिझमला काउंटर करणारी दुसरी विचार, दुसरा स्कूल ऑफ थॉट कोणता आहे? तर तुम्ही हे ऐकलं असेल बघा, फिलॉन्थ्रॉपिस्ट. फिलॉन्थ्रॉपिस्ट कोणाला म्हटलं जातं? किंवा अल्ट्रुइस्ट, हे ऐकलेत का शब्द? फिलॉन्थ्रॉपिस्ट म्हणजे काय? म्हणजे हे ट्रेंड खूप वाढलाय, म्हणजे स्वतःला फिलॉन्थ्रॉपिस्ट म्हणण्याचा. कुठेही म्हणजे कोणताही कार्यकर्ता असेल, काही नसेल तर तो फिलॉन्थ्रॉपिस्ट असतो. फिलॉन्थ्रॉपिस्ट म्हणजे काय? तर तो फिलॉसॉफर नाही, फिलॉन्थ्रॉपिस्ट. पुण्यामध्ये जर तुम्ही त्या गणपतीमध्ये राहिला असेल तर एका व्यक्तीचे सगळे बोर्ड लागलेले दिसतात. कोणते? पुनीत बालन. तर पुनीत बालन पण स्वतःला फिलॉन्थ्रॉपिस्ट म्हणतात. फिलॉन्थ्रॉपिस्ट म्हणजे काय? परोपकार. म्हणजे दुसऱ्यांचं हे करण्यासाठी. म्हणजे माझ्याकडे कॅपिटल आहे, पैसा आहे, तो मी काय करतोय? दुसऱ्यांच्या कल्याणासाठी वापरतोय. तर फिलॉन्थ्रॉपिस्ट किंवा अल्ट्रुइझम असा एक शब्द आहे. अल्ट्रुइस्टिक पर्सन. हे कोण? परोपकार किंवा परोपकारवादी. परोपकार किंवा परोपकारवादी, अल्ट्रुइझम. म्हणजे अल्ट्रुइस्ट व्यक्ती कोणाचा विचार करेल? समाजाचा विचार करेल, दुसऱ्यांचा विचार करेल. बरोबर? त्याला आपण म्हणतात अल्ट्रुइझम. आता एक्स्ट्रीम अल्ट्रुइझम म्हणजे काय? माझं वाईट झालं तरी चालेल, पण कुणाचं? दुसऱ्यांचं कल्याण व्हायला पाहिजे. मोस्ट ऑफ द इंडियन फिलॉसॉफी यावरती आधारलेली आहे, की काय व्हायला पाहिजे? तुम्ही अल्ट्रुइस्टिक असायला पाहिजे. म्हणजे स्वार्थी व्यक्ती ॲटलिस्ट आपण तात्विक लेवलला समाजाच्या काय करतो? आपण त्यांना निंदनीयच कन्सिडर करतो. बरोबर? याच्या एक्झॅक्ट अपोजिट गोष्ट कोणती असणार आहे? इगोइस्टिक. तो काय म्हणेल? मला दुसऱ्यांचं काही घेणं देणं नाही. तो कोणाचा विचार करेल? सेल्फ इंटरेस्ट, स्वहिताचा. मला कोणाचं भलं करायचं आहे? स्वतःचं भलं करायचं आहे. आता इथिक्स म्हटल्यानंतर आपण मोस्टली काय विचार करणार आहे? की आयडियलिस्टिक असायला पाहिजे. मग इथिक्स मध्ये हे इगोइस्टिक थॉट प्रोसेस कशी काय? म्हणजे हे पटतंय का तुम्हाला, की स्वतःचाच विचार व्हायला पाहिजे? तर हे इगोइझम वाले काय म्हणतात, की तुमचंच कल्याण नाही झालेलं आहे किंवा तुम्ही स्वतःचं कल्याण नाही केलं तर दुसऱ्यांचं कल्याण काय करणार? आधी तुम्ही कोणाचा विचार करायला पाहिजे?
म्हणजे हे अल्ट्रुइस्टिक एकदम टोक्याचा अल्ट्रुइझम झाला, परोपकारवाद झाला आणि तुम्ही स्वतःच आजारी पडला, तुमचं शरीर खराब झालं तर तुम्ही कुणाचा दुसऱ्याचा विचार करणार, येते लक्षात. किंवा मी असं म्हटलं की नाही समाजाचा विचार करायला पाहिजे, पण समाजच वेगळ्या दिशेने चालला असेल तर, चुकीच्या दिशेने चालला असेल तर पण इगोइझम वाले काय म्हणतात, मी तुमचं मत महत्वाचं आहे ना, येतंय का लक्षात. सो इगोइझम म्हणजे, आणि इगोइझमचे पण ना दोन प्रकार आहेत ऍक्च्युली. म्हणजे हा जो आपण बघतोय इगोइझम, त्याचे दोन प्रकार आहेत. इथिकल इगोइझम, नैतिक अहम केंद्रवाद. लक्षात घ्या, हे सगळे कीवर्ड खूप महत्वाचे आहेत. म्हणजे जेव्हा ते एकदम एकत्र बिल्ड होतील, माझ्या आन्सर लिहिण्यासाठी ते खूप महत्वाचे असणार आहेत. आणि दुसरा आहे सायकोलॉजिकल इगोइझम. मानसशास्त्रीय अहम केंद्रवाद. काय असेल बरं ह्या दोन्हीमध्ये डिफरन्स, की इथिकल इगोइझम, सायकोलॉजिकल इगोइझम. गुड ऑफ, ओके, काय येणार इथिकल मध्ये, पण मग इगोइझमच आपण म्हणतोय ना, स्वतःचा विचार. बरं, आता नीट समजून घ्या इथिकल इगोइझम काय म्हणतं. आपण आतापर्यंत जे बोलत आलो ना, की चांगली गोष्ट कोणती, नैतिक गोष्ट कोणती, जी माझं कल्याण करेल ती, किंवा माझे हितसंबंध इंटरेस्ट फुलफिल करेल ती. आले लक्षात. इथिकल इगोइझम काय म्हणतो, की कोणत्या गोष्टी करा नैतिकदृष्ट्या योग्य, कोणत्या गोष्टी ज्या तुमच्या इंटरेस्टमध्ये असतील, तुमच्या हिताचं रक्षण करेल. सायकोलॉजिकल इगोइझम असं म्हणतो की व्यक्ती मानसिकदृष्ट्या, मानसशास्त्रीयदृष्ट्या स्वतःचाच विचार करतात. म्हणजे इगोइझम का प्रमोट करतात ते म्हणतात कारण नॅचरल आहे ते. असं आपण विचार केला, ती लॉरीची केस स्टडी आहे बघा, की तुम्ही एक ट्रेनची लॉरी घेऊन चाललेला आहात, लॉरी, आणि समोर ट्रॅकवरती तुम्हाला लक्षात आलं की ब्रेक फेल झालाय माझा, मी आता ब्रेक अप्लाय करू शकत नाही, आणि समोर एक व्यक्ती आहे माझ्या, मी एक टर्न घेऊ शकतो पण 5 व्यक्ती आहेत बाजूच्या याला. म्हणजे एक टर्न मी घेतला तर 5 लोक चिरडले जाणार आहेत, मी सरळ गेलो तर 1 व्यक्ती चिरडली जाणार आहे. सॉरी, उलट, मी सरळ गेलो तर 5 व्यक्ती चिरडले जातील, आणि टर्न घेतला तर 1 व्यक्ती चिरडली जाईल. मी काय करेन बरं, त्या लॉरीवरून तुम्ही काय केलं, असे सरळ गेले तर इथं एक माणूस आहे, तो मरू शकतो, म्हणजे मरणार आहे डेफिनेटली. पण मी इथून टर्न घेतला, पण इथे काय आहेत, 5 माणसं आहेत. काय करायला पाहिजे बरं. ते जस्टिसची एक सिरीज आहे मायकल सँडलची, हार्वर्ड युनिव्हर्सिटी मधली, त्याच्यामध्ये तो असे प्रॉब्लेम डिस्कस करतो. काय कराल वैष्णवी, काय करशील, सरळ जाशील का बरं, 5 म्हणजे 1 व्यक्ती आहे म्हणून, बरोबर. आता समजा असं झालं, इथे 5 लोक आहेत, आता इथं चॉईस सोपी होती ना, समोर गेलो तर 1च व्यक्ती आहे, आणि इकडं टर्न घेतला तर 5 व्यक्ती आहेत, त्यामुळे 5 व्यक्तींना मारण्यासाठी टर्न घेणं प्रॉब्लेमॅटिक आहे. आता इथे टर्न घेतला आणि इथे 1च व्यक्ती, काय करशील, म्हणजे टर्न घेशील. ओके, काय करशील कपिल, टर्न घेशील सेकंड केसमध्ये. आता मी असं म्हटलं, इथं तुमचं नातेवाईक उभं आहे, इथे का नाही उभं, तुमची आई, बहीण किंवा घरातलं कोणतरी व्यक्ती, जवळची व्यक्ती उभी आहे, काय कराल. येते लक्षात. म्हणजे आपण इनहेरेंटली कुणाचा विचार करतोय, स्वतःच्या इगो सेंट. माझा इगो माझ्या फॅमिलीच्या अराउंड आहे, माझा अहम काय आहे, माझी फॅमिली. सो सायकोलॉजिकल इगोइझम वाले काय म्हणतात, माणूस तसंच वागणार आहे, त्यामुळे का विचार करायचा स्वतःचा, कारण माणूस इनहेरेंटली त्याच नेचरचा विचार करणार आहे. ओके. सो आतापर्यंत कोणत्या कोणत्या टर्म बघितल्यात बघा आपण. इगोइझम, इगोसेंट्रिझम बघितलेलं आहे बघा. आता तुम्हाला असा प्रश्न पडेल, म्हणजे हे आपल्याला प्रश्न वगैरे नंतर बघायचे आहेत, किंवा की ह्याचा वापर कुठे करायचा, म्हणजे हे इनहेरेंटली सेल्फिश वाटेल ना. पण युपीएससीच्या जेव्हा रिसेंटली केस स्टडी आपण बघू 2021, 22, 23, 24च्या, तेव्हा त्यांनी प्रश्न विचारलाय, तुम्ही एका कंपनीत आहात, त्या कंपनीमध्ये काहीतरी गैरप्रकार चाललाय, भ्रष्टाचार चाललाय, आणि तुम्हाला तो पटलेला नाहीये, बट त्याने अशी पण सांगितलेलं आहे की तुमचे आई वडील घरात आजारी आहेत,
ही नोकरीची तुम्हाला गरज आहे, कोविड नंतर तुम्हाला ती नोकरी फार मुश्किलीने मिळालेली आहे, अशा वेळेला काय कराल? बघा, आपण असं नाही म्हणू शकत मी लगेच सोडून टाकेन. मग आपल्याला स्वतःला डिफेंड करावं लागतं ना, मी हे का करेन? ही नोकरीवर आत्ता सध्या तरी मला कंटिन्यू करणं गरजेचं आहे. मी म्हणेन इथिकल इगोइझम. इथिकल इगोइझम मला काय सांगतोय? आधी स्वतःचा इंटरेस्ट बघ. आले लक्षात? म्हणजे हे डिफेंड करायला स्वतःला जी टर्म लागेल आपल्याला, इथिकल टर्मिनॉलॉजी. आता मुलं काय करतात बघा, येतात माय पॅरेंट्स ऑर माय जॉब सिक्युरिटी इज इम्पॉर्टंट. माझी नोकरीची सुरक्षा, माझे पालक महत्वाचे आहेत. बरोबर आहे, पण मग त्याला इथिकल टर्मिनॉलॉजीमध्ये कसं बसवायचं? त्याला म्हणणार इथिकल इगोइझम आणि मग एक्सप्लेनेशन देणार की येस, असं वागणं का गरजेचं आहे? कारण माझ्या फॅमिलीची सिक्युरिटी वगैरे ही जबाबदारी आहे माझी. आले का लक्षात? सो हा इथिकल इगोइझम आणि सायकोलॉजिकल इगोइझम मधला फरक कळलाय? ओके. बघा, हा शब्द पण तुम्ही कधी वापराल बघा, जेव्हा आपण विचारू की करप्शनसाठी लॉ का गरजेचा आहे, तर म्हणाल सायकोलॉजिकल इगोइझम. माणूस स्वार्थी विचार करणार आहे, त्यावेळेला त्याला काउंटर करायला काहीतरी लॉची गरज असेल. हे कसे वापरायचे याच्याविषयीचा हळूहळू आपल्याला एक सेन्स येईल. पण आता सध्यासाठी बघा, कोणतंही लेक्चर झालं तर मी सजेस्ट करेन की एक लिस्ट बनवा स्वतःची, की हे माझे कीवर्ड्स आजच्या लेक्चरमधून जनरेट झालेत. म्हणजे ते काय करता येईल, परत परत बघता येतील. जेव्हा त्यांच्याशी परत परत खेळाल तुम्ही, तेव्हा ते वापरण्याची समज आपली वाढत जाईल. त्याच्यानंतर कोणते बघितले आपण? अल्ट्रुइझम आणि इगोइस्टिक किंवा सेल्फ इंटरेस्ट. आता एक स्कूल ऑफ थॉट असा आहे की बाबा हे दोन्ही टोकं नको. म्हणजे फक्त दुसऱ्यांचाच विचार करा आणि स्वतःचा विचार करू नका, आणि फक्त स्वतःचाच विचार करा, दुसऱ्यांचा विचार नको. हे दोन्ही टोकच आहेत ना. बुद्धा येईल आणि तो काय म्हणेल? मिडल पाथ, मध्यम मार्गाचा विचार करा. बुद्धांनी काय सांगितलंय? किंवा अरिस्टॉटल आपण बघणार, अरिस्टॉटलनी गोल्डन मीन सांगितलंय, सोनेरी सुवर्ण मध्य. सुवर्ण मध्य पण काय सांगतो? दोन्ही टोकांपैकी मध्यम मार्ग शोधा. मग याचा मध्यम मार्ग आता लोकांनी काय काढलाय? ते असं म्हणतात, एक शब्द वापरला तो, इनलाइटन्ड सेल्फ इंटरेस्ट. त्याला मराठीत प्रबोधित स्वहित असं म्हटलं जातं. काय असेल बरं इनलाइटेड सेल्फ इंटरेस्ट, प्रबोधित स्वहित? म्हणजे आपण म्हणलं मिडल वे आहे ना दोन्हीचा. बघा, तुमचं स्वतःचा कल्याणाचा विचार नक्की करा, पण त्याच्यासोबत काय असेल? दुसऱ्यांच्या कल्याण. इतकं स्वार्थी होऊ नका की तुम्ही ती इथिकल लाईन सगळीच काय कराल? क्रॉस करून टाकाल. सो इनलाइटेड सेल्फ इंटरेस्ट, दोन्हीचा विचार, माझ्यासोबत जगाच्या कल्याणाचा विचार. असा आहे का मग कुठला हे की जो माझं आणि जगाचं कल्याण दोन्ही एकत्र साध्य करू शकतो? असे भारतीय परंपरेमध्ये किंवा जगभराच्या तत्वज्ञानामध्ये बरेच दाखले देता येतात. मी तुम्हाला एक उदाहरण म्हणून, बसवेश्वर माहिती आहेत का? कोण होते बसवेश्वर? कशासाठी माहिती आहेत? लिंगायत. कोणती मुवमेंट होती त्यांची? चळवळ कोणती होती? त्या चळवळीचं नाव काय होतं? वीरशैव. वीरशैव म्हणजे हिंदू धर्मातील ज्या वाईट चालीरीती त्यांना बाजूला सोडून त्यांनी वीरशैव मुवमेंट सुरू केली होती. त्या बसवेश्वरांचे काही शब्द आहेत बघा. त्यांनी आत्ता सध्यासाठी लक्षात ठेवायला दोन लक्षात ठेवा. एक कायकवे कैलास आणि दुसरा दासोह. हे दोन शब्द पण 2-3 वर्षा आधीच्या बजेटमध्ये फायनान्स मिनिस्टरनी वापरले होते, निर्मला सीतारामन यांनी. सो याचा अर्थ परत एकदा दिसतोय. काय करतोय? इंडियन अँड ट्रॅडिशनला हायलाइट केलं जातंय, अंडरलाईन केलं जात आहे. कायकवे कैलास काय समजतंय बरं नावावरून? कायकवे कैलास. इंग्रजीमध्ये आपण म्हणतो बघा, वर्क इज वर्शिप. माझं काम हेच काय? माझं दैवत आहे. त्याची म्हणजे काम केलं याचाच काय अर्थ? ईश्वराची उपासना केली. याचं थोडंसं हायर व्हर्जन म्हणजे कायकवे कैलास. कैलास या शब्दावरून काय वाटतंय? वीरशैव मुवमेंट होती म्हटलं. विष्णू, शिव. कैलास म्हणजे कोण? शिवा. म्हणजे मला शिवापर्यंत जायचंय, मला माझ्या ईश्वरापर्यंत जायचंय. त्याचा मार्ग काय?
कायकवे, काम करणं. पण ते काम कसं असायला पाहिजे? हॉनेस्ट परस्यूट, प्रामाणिक काम असायला पाहिजे. तुम्ही प्रामाणिकपणे काम केलं तर जे मिळतं, तुमच्या प्रामाणिक कामातून जे मिळतं ते असतं कायकवे कैलास. तुम्हाला माहिती आहे का महाराष्ट्रातील असे कोणते संत होते ज्यांनी पण आपल्या कामालाच ईश्वराचा दर्जा दिला होता? महाराष्ट्रामधून आता बघा, आपण जरी इथिक्स ओरिएंटेड बोलत असलो तरी याचा सगळ्यात संबंध एसीशी आहे हे लक्षात घ्या. म्हणजे यातल्या बऱ्याच गोष्टी आपल्याला एसी. ओके, गाडगे महाराज आहेत. आणखी एक असे संत होते की जे म्हटले होते की माझ्या कामातच मला ईश्वर दिसतो. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, असं कोण म्हटलंय? हे कांदा मुळा भाजी हीच माझ्यासाठी काय आहे? माझा विठाई आहे, विठोबा आहे. संत सावतामाळी, संत सावतामाळींचं हे आहे. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. तसंच काहीतरी का कोण म्हणतायत? बसवेश्वर म्हणतायत कायकवे कैलास. आता या प्रामाणिकपणे केलेल्या कामातून तुम्हाला काय मिळणार आहे? त्याचा रिटर्न मिळणार आहे, परतावा मिळणार आहे. म्हणजे आपण आपल्या भाषेत काय मिळणार आपल्याला? पगार. बरोबर. दासोह म्हणजे काय? की हा जो तुमच्या कामातून पगार मिळालेला आहे तो तुमच्या व्यक्तिगत गरजा भागल्यानंतर कोणासाठी वापरला पाहिजे? समाजासाठी वापरला पाहिजे. आफ्टर फुलफिलमेंट ऑफ युअर इंडिव्हिज्युअल नीड यू शुड लुक फॉर कम्युनिटीज नीड. समुदायाच्या, समाजाच्या गरजांचा विचार करायला पाहिजे. हे पण कशाचं तत्व आहे? मग माझं कल्याण आणि जगाचं कल्याण याचा एकत्र विचार करणं, हेच तत्व आहे ना म्हणजे दासोह. थोडक्यात ही भारतीय परंपरेतील आणखी आपण म्हणू प्रॅग्मॅटिक किंवा प्रॅक्टिकल मार्ग आहे. बघा, आपण सायकोलॉजिकल इगोइझम मधून काय म्हटलं? पॉसिबल नाही आहे स्वतःचा विचार बाजूला सारणं. बरोबर. युपीएससीने ना आणखी एक 2020ला एसे विचारला होता, फिलॉसॉफी. त्यातला पहिलाच आस्पेक्ट मी देतो, म्हणजे 2 ओळीचं स्टेटमेंट होतं, त्यातलं अर्धी ओळ सांगतो तुम्हाला. फिलॉसॉफी ऑफ वॉन्टलेसनेस इज युटोपियन. काय अर्थ आहे बरं या शब्दाचा, या वाक्याचा? फिलॉसॉफी ऑफ वॉन्टलेसनेस इज युटोपियन. 2021चा एसे आहे. मटेरियलिझम इज अ चायमेरा असं त्यांनी नंतर पुढे दिलं होतं. बट या वाक्यावर फिलॉसॉफी ऑफ वॉन्टलेसनेस म्हणजे काय? इच्छा रहित होणं. इच्छा रहित होणं, फिलॉसॉफी, तत्वज्ञान. इच्छा रहित होण्याचं तत्वज्ञान हे युटोपियन आहे. म्हणजे काल्पनिक आदर्श. काय आहे तो? काल्पनिक आदर्श. म्हणजे अशी गोष्ट की जी वास्तवात येऊ शकत नाही, म्हणजे प्रत्यक्षात येऊ शकत नाही. मग त्यांना काय परत म्हणायचंय बघा, की असा व्यक्ती होणं नाही की जो इच्छारहित झालाय. मला आता काहीच नको, माझ्या स्वतःच्या लालसा, इच्छा मरून गेल्यात, असं होणं शक्य नाही. अर्थात आपल्याला काही दाखले दाखवता येतात की ज्यांनी असं करून दाखवलेलं आहे, बट लार्जली आपल्याला असं होता येतं का? वॉन्टलेसनेस नाहीये ना. तर त्याच आधारावरती असं म्हणता येईल ना की तो सायकोलॉजिकल इगोइझम कुठे ना कुठेतरी येणार. माझं हित हे मी कुठे ना कुठेतरी बघणार. मग त्यावेळेला बेस्ट वे काय? स्वतःचं हित बघता बघता दुसऱ्यांचं कल्याण करण्याची दृष्टी स्वतःकडे असणं. येतंय का लक्षात? म्हणजे दासोह संकल्पना कळली आहे. आपल्याला प्रश्न बघायचे आहेत की जिथे डेफिनेटली ह्या गोष्टी वापरता येतात बघा, त्यावेळेला आठवल्या पाहिजेत त्या. त्यामुळे लगेच झाल्यानंतर ते रिवाइज झालं पाहिजे. अशी बाकी तत्वज्ञानामध्ये पण आहे, म्हणजे शिखांमध्ये आहे बंडचको, दुसऱ्यांचा विचार करा. आपण शीख तत्वज्ञान वगैरे असं वेगवेगळं बघणार आहोत, त्यावेळेला ते येईलच. सो आलंय का लक्षात? स्वतःच्या विचारासोबत दुसऱ्यांचा विचार करणं. किंवा एक पुस्तक खूप पॉप्युलर झालं, इकिगाई, जपानी तत्वज्ञानातलं. ऐकलंय का इकिगाई? काय बरं इकिगाईचं तत्वज्ञान?
इकिगाई काय प्रकार आहे? जपानी तत्वज्ञान आहे ते असं म्हणतं की लॉंग टर्म आणि क्वालिटी लाईफसाठी, चांगलं दीर्घ आयुष्य तुम्हाला पाहिजे असेल तर त्यासाठी काय करायचं? तर त्याचं सार सांगायचं झालं तर ते म्हणतात 4 प्रश्न विचारायचे आपल्या आयुष्यात. त्या 4 प्रश्नांचा उत्तरामध्ये जो मध्य सापडतो तो काय असणार तुमचा इकिगाई. त्यातला पहिला प्रश्न आहे, ते म्हणतात, पहिला प्रश्न काय, तुम्हाला कोणती गोष्ट करायला आवडते? आधी समजून घ्या, मग आपण ते हे करूया की कोणती गोष्ट करायला आवडते. मी म्हटलं मला गाणं बोलायला आवडतं, ठीक आहे. पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय, गाणं बोलायला आवडतं. दुसरं ते म्हणतात, तुम्हाला कोणती गोष्ट कार्यक्षमतेने करता येते. आता मला गाणं बोलायला आवडतं, पण मग गाणं बोलल्यानंतर ती कार्यक्षमता हा माझा प्रश्नच आहे. बाथरूम सिंगर, टॉयलेट सिंगर इथपर्यंत ठीक आहे, पण त्याच्या पलीकडे कार्यक्षमता गाण्यामध्ये नाही. म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर जरी गायला आवडतं असं मिळालं तरी दुसरा प्रश्न कार्यक्षमतेने जमतोय का ते नाही. मग मी म्हटलं पहिली गोष्ट माझी काय आहे की मला इफिशियंटली काय करायला आवडतं, तर मला लोकांचं काम करायला आवडतं किंवा लोकांची सेवा करायला आवडते. आणि त्याचं कार्यक्षमतेने करू शकतो का आपण, म्हणजे प्रशासक कार्यक्षमतेने करू शकतो का, तर त्या दोन्हीचं उत्तर काय असायला पाहिजे, ते हो असायला पाहिजे. म्हणजे मला ती गोष्ट आवडते पण आणि कार्यक्षमतेने करता पण येते. आता ते तिसरा प्रश्न विचारतात, ते म्हणजे त्यातून तुम्ही पैसा कमवू शकता का, त्यातून तुम्हाला पैसा मिळणार आहे का. बघा, म्हणजे असं असेल की मला एखादी गोष्ट आवडते आणि मी ती कार्यक्षमतेने करू शकतो, पण त्यातून पैसाच मिळत नाही, मग परत एकदा सर्व्हायव्हलचा प्रॉब्लेम होणार. म्हणजे स्वतःचा विचार बाजूलाच झाला ना त्याच्यामध्ये. पहिल्या प्रश्नाचं उत्तर आलं की मला आवडतं, तीच गोष्ट कार्यक्षमतेने पण करता येते, तिसरं त्यातून पैसा पण मिळतो. आता 3 गोष्टींचं येस 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 उत्तर मिळालं तर आपण म्हणू हा मग हे काम करायला चांगलं. ते म्हणतात नाही, आणखी एक चौथा प्रश्न विचारा, जगाला किंवा समाजाला कशाची गरज आहे. म्हणजे माझी एखादी गोष्ट असू शकते जी मला आवडते, मी कार्यक्षमतेने पण करतो, त्यातून मला पण पैसा पण मिळतो, पण त्याचा आणि समाजाचा काहीच संबंध नाही, म्हणजे समाजासाठी बिलकुल ते उपयोगाचं नाही. तर चौथा प्रश्न ते काय विचारायला लावतात, समाजाला कशाची गरज आहे. आणि हे 4 सर्कल जिथं एकत्र येतील त्याला मी काय म्हणणार, माझा इकिगाई. मला काय आवडतं, मी कोणती गोष्ट कार्यक्षमतेने करू शकतो, मला कशातून पैसा मिळणार आहे, आर्थिक लाभ कुठून होऊ शकतो, आणि चौथं समाजाला काय गरज आहे. या 4 मधून जे एक उत्तर मिळेल, 4चं जे एक उत्तर असेल ते काय असेल, माझा इकिगाई. परत एकदा लक्षात येते का, याच्यामध्ये काय केलंय, तुमचा आणि समाजाचा दोन्हीचा विचार केलेला आहे. म्हणजे माझ्या आवडीचा पण विचार आहे, माझ्या आर्थिक लाभाचा पण विचार आहे आणि समाजाचा पण विचार आहे. भारतीय परंपरेत ते धर्म अर्थ काम मोक्ष हे पण काय आहे, तुमचा धर्म निभवताना तुम्हाला अर्थाचा पण जोड त्याच्यामध्ये आहे. त्याच्यावरती आपण परत येऊ. पण ही काही संकल्पना कळली, याची ना तुम्हाला नेटवरती चांगली डायग्राम मिळेल, ती पण ह्याच्यासाठी एक्झामसाठी तयार ठेवायची. ती 4 कॉन्सेंट्रिक सर्कलमध्ये डिनोट करणारी पण कन्सेप्ट कळली आहे. ओके, सो इगोइझम कळलाय. आता ह्या इगोइझमला ना आत्ता सध्याच्या समकालीन कंटेम्पररी कंटेक्स्टमध्ये बघायला पाहिजे. बघा, कुठलीही गोष्ट म्हणजे आता इथिक्सचे ना 2015-16च्या आधीचे प्रश्न आणि आत्ताचे प्रश्न असं एक डिस्टिंक्शन करता येतं. मला असं वाटतं जे MPSCचा पॅटर्न असेल या वर्षीचा, सप्टेंबर मधला जो पहिला पेपर होईल, तो 2015-16चा जो कल होता तो तसा असण्याची शक्यता आहे. म्हणजे एवढे अप्लाइड प्रश्न त्यांना पण सध्या आयोगाला समजणं थोडंसं अवघड जाणार आहे सुरुवातीला, की कशा प्रकारे ते चेक करायचे किंवा कशा हे करायचे. बट सध्याचे UPSCचे गेल्या 2-3 वर्षाचे प्रश्न हे जास्त अप्लाइड आहेत. म्हणजे उपयोजित नीतिशास्त्र जे आपण म्हणतो की उपयोजन केलं, AIचा आणि इथिक्सचा काय संबंध, किंवा टेक्नॉलॉजीचा वापर वाढतोय आणि मग इथिकल प्रॉब्लेम काय राईज होत आहेत, तर ते आपल्याला बघायचं आहे. पण थोडंसं टेक्निकल किंवा थेरॉटिकल प्रश्न हे जास्त एक्सपेक्ट करू शकतो आपण जेव्हा फक्त डिस्क्रिप्टिव्ह MPSC डिस्क्रिप्टिव्हचा आपण विचार करतोय. अर्थात जोपर्यंत थेरॉटिकल आस्पेक्ट माहित नाही तोपर्यंत अप्लाइड पर्यंत पण जाता येत नाही. हे दोन्ही गोष्टी आहेत, कळले. आता ज्या वेळेला मी म्हणतो अप्लाइड गोष्ट, तर अप्लाइड गोष्ट समजायला सध्याचे कंटेम्पररी नेचर कळलं पाहिजे, सध्याचे कंटेम्पररी प्रॉब्लेम कळले पाहिजे. मी जेव्हा म्हणतो इगोइझम, तर हा टॉपिक म्हणजे बऱ्याच वर्षापासून आहे ना, बुद्धाच्या काळापासून आधीपासून
इगोइझम आहेच ना, म्हणजे तत्वज्ञान म्हणून तो शब्द कदाचित आता कधीतरी आपण वापरला असेल, पण इगोइझम एज अ फिलॉसॉफी, माणूस स्वतःचा विचार करतो, हे आधीपासूनच आहे. मग सध्याच्या जगात इगोइझमकडे कसं बघायचं, तर त्याला ना 2-3 दृष्टिकोन आहेत, ते समजून घेऊया आपण. म्हणजे अहम केंद्रवाद सध्याच्या काळामध्ये का रिलेव्हंट आहे. काही दिवसांपूर्वी एक एसेच्या बॅचला आधीच्या एक मी टॉपिक दिला होता, आय एम इनफ. एवढाच टॉपिक होता, मी पुरेसा आहे, मी पर्याप्त आहे, असा काहीतरी टॉपिक, आय एम इनफ. काय बरं अर्थ कळतोय तुम्हाला आय एम इनफचा? मी एकटा इनफ आहे. ओके, अजून? म्हणजे स्वतःकडे पॉझिटिव्ह वेनी बघितलंय का त्या स्टेटमेंटनी आय एम इनफ म्हणताना? अहंकारयुक्त पण आहे, बरोबर. म्हणजे त्याचे दोन्ही अर्थ येऊ शकतात, बरोबर. आय एम इनफ म्हणजे काय की बाबा पॉझिटिव्ह, मी सकाळ, म्हणजे असं. नाहीतर काय होतं की कितीही आलं आयुष्यात तरी पण आपण नकारात्मकच राहू शकतो जर हे आय एम इनफ नसेल तर. तो केबीसी मध्ये एक डॉक्टर बघा, रिसेंटली आपण ते एसएच्या टेलिग्राम चॅनलला पण पाठवलंय की ते एक 6 लाख रुपये काहीतरी जिंकले आणि ते म्हटले बस क्विट करायचे, म्हणजे हरले नव्हते ते. त्यांना विचारलं का, ते म्हटले प्राप्त ही पर्याप्त आहे, जेवढं मिळालंय ना तेवढंच पर्याप्त आहे. मग मला पण कळलं पाहिजे ना, एवढं बस. म्हणजे मी आता काय होते बघा, ह्या जगामध्ये सतत आपल्यावरती इन्फेरिटी कॉम्प्लेक्स थोपवला जातो. इन्फेरिटी कॉम्प्लेक्स म्हणजे काय बरं? इन्फेरिटी कॉम्प्लेक्स, याला मराठीत न्यूनगंड असं म्हणतात. काय अर्थ होतो बरं न्यूनगंडाचा? म्हणजे मी काहीतरी कमी आहे, मी काहीतरी कमी आहे, हे सतत माझ्यावरती रिएन्फोर्स केलं जातं. आणि मार्केट असेल, मोटिवेशनल, रील, सोशल मीडिया, हे काय करतोय की बाबा सगळं जग सुखी चाललेलं आहे आणि तू इतका अभागी, दुर्दैवी आणि वाईट माणूस आहेस की तुझ्या आयुष्यातच सगळं वाटोळ चाललेलं आहे, हे असं वाटतं ना. मग त्यावेळेला स्वतःला सांगायला पाहिजे की आय एम इनफ, मी जेवढा आहे तेवढा पर्याप्त आहे आणि पुरेसा आहे. मग मला कुठली तरी ते परिपूर्ण होण्यासाठी फेशियल क्रीमची गरज नाही. मग ते सतत रिइन्फोर्सच करतात ना, हे तुमच्यात काहीतरी कमी पडतंय. आलं का लक्षात? मग त्या कंटेक्स्टमध्ये हा इगोइझम कदाचित या जगामध्ये एक पॉझिटिव्हली पण गरजेचा आहे. ज्या वेळेला सतत माझ्यावर न्यूनगंड थोपावला जातोय, त्यावेळेला तो इगोइझम गरजेचा आहे की हा मी स्वतःहून काहीतरी आहे हे माहीत पण असं गरजेचं आहे ना. आता त्याच वेळेला तो काय म्हटला, आय एम इनफ मधून काय वाटतंय, काय वाटतंय म्हटलं तू? अहंकार. तो अहंकार पण प्रॉब्लेमॅटिक आहे ना. मी इनफ आहे, मला दुसऱ्या कोणाची जगाची गरजच नाहीये, असा पण एक मोठा वर्ग वाढत चाललेला आहे की मीच माझ्यासाठी पुरेसा आहे, मला दुसऱ्या कोणाचीच गरज नाही, माझ्या घरच्यांची, माझ्या बाजूच्यांची. तर ह्या दोन्ही गोष्टी प्रॉब्लेमॅटिक आहेत. तर थोडक्यात मला तुम्हाला काय सांगायचं आहे, सध्याच्या काळात इगोइझम दोन्ही वेनी वर्क करतो किंवा करायला पाहिजे. एक आहे पॉझिटिव्ह आणि दुसरं निगेटिव्ह. निगेटिव्ह काय की इतका एक्स्ट्रीम इगोइझम वरती आपण गेलोय, अहम केंद्रवाद की मी स्वतःचा विचार करताना दुसऱ्याचा विचारच काय करत चाललेलो आहे, हरवत चाललेलो आहे. विंदा करंदीकर माहिती आहेत का तुम्हाला? त्या विंदा करंदीकरांनी असं म्हटलं होतं की माणसाला ना या मीच्या वेलांटीचा फास असतो. म्हणजे ती मीची वेलांटी काय करते, ती उलटी होऊन परत माझ्याच गळ्यात मी 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 करत माझ्याच भोवती फास होते. तो इगोइझममुळे मी 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 करत काय झालेलो आहे, मी अडकत चाललेलो आहे. ठीक आहे. म्हणजे ते लाईक्स आणि ह्याच्यामध्ये पण, म्हणजे सोशल मीडियाच्या कंटेक्स्टमध्ये पण त्याचं समजून घेता येईल की मला तो इगोइझम इतका सॅटिस्फाय करायला लागतो की सतत मला कोणीतरी चांगलं म्हणणं हे गरजेचंच वाटतं किंवा मला दुसऱ्या कोणाचीच गरज भासत नाही. त्याच वेळेला पॉझिटिव्हली कसं बघितलं पाहिजे ह्याच्याकडे, इगोइझमकडे, की बाबा जरी तुम्हाला दुसऱ्या कोणीतरी कमतरता तुमच्यातली दाखवण्याचा प्रयत्न केला, तुम्ही काहीतरी वाईट आहे दाखवण्याचा प्रयत्न केला, तुम्ही स्वतःला कळलं पाहिजे की नाही बाबा मी आय एम इनफ. आत्मविश्वास, सेल्फ रिस्पेक्ट, तो सतत काहीतरी ना काहीतरी चॅलेंज केला जातो ना, त्यावेळेला तो गरजेचा आहे. तो इगोइझम त्या कंटेक्स्टमध्ये पण गरजेचा आहे. अहम केंद्रवाद, स्वतःचं हित. आलंय का लक्षात? सो इगोइझम हा शब्द राहील लक्षात, अहम केंद्रवाद लक्षात राहील. आता ना इगोइस्टिक स्कॉलर वगैरे बरेच झालेत, पण मग ना
अल्टिमेट इथिकल थॉट प्रोसेसमध्ये एक मत काय आहे, हा बरोबर, की इगोचा विचार करा, स्वतःचा विचार करा, बट बेस्ट वे काय आहे, या इगोचा आहे ना स्कोप, व्याप्ती वाढवत जा. मी, माझं कुटुंब याच्या पलीकडे जाऊन 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 इगो, माझा इगो वाढवता येईल ना, म्हणजे माझा देश असेल, माझा त्याच्या पलीकडचा प्रदेश असेल, सो इगोची व्याप्ती वाढवता येते, असं पण कोण म्हणतं, अहम केंद्रवाद सांगतो. म्हणजे मी तुम्ही तुमचा इगो जसं जसं वाढवत जाल तसं तसं काय होईल, त्या सामाजिक कल्याणापर्यंत तुम्ही पोहोचाल. सो पहिला स्कूल ऑफ थॉट कळलाय का, इथिकल अप्रोच कळलाय का, इगोइझम, अहम केंद्रवाद. म्हणजे जस्ट इनलिस्ट करायचं झालं, आतापर्यंत आपण कोणते कोणते कीवर्ड बघितले, इगोइझम, अहम केंद्रवाद, नंतर सायकोलॉजिकल, त्याला आपण इथिकल इगोइझम असं म्हणू, सायकोलॉजिकल इगोइझम, मानसशास्त्रीय अहम केंद्रवाद. थर्ड आपण बघितलं इथिकल, हा त्या ह्याला म्हणजे सेमच आहे अल्टिमेटली. अल्ट्रुइझम बघितलं, परोपकारवाद, आणि नंतर इनलाइटेड सेल्फ इंटरेस्टची पण कन्सेप्ट बघितली, की ते म्हणते की नाही दोनाला बॅलन्स करून पण जाता येईल, आणि त्याची काही उदाहरणं भारतीय परंपरेतील वगैरे बघितली. इकिगाईची संकल्पना आपल्याला आता रिलेटिव्हली थोडीशी फॅमिलियर आहे. ठीक आहे, कळलंय? इथं काय डाऊट आहे का इथपर्यंत? दुसरा इथिकल अप्रोच आपण बघूया, जो आणखी एक प्रॉमिनंट स्कूल ऑफ थॉट इंडियन कंटेक्स्टमध्ये आहे, भारतीय परंपरेमध्ये खूप जास्त वापरला गेलेला, तुम्हाला एक फेमस पर्सनॅलिटी पण माहीत असतील तो वापरणार आहे, तो म्हणजे आहे इथिकल इंट्युशनिझम. आणि जे त्याला फॉलो करतात ह्या थॉटला किंवा ह्या अप्रोचला, त्याला म्हटलं जातं इथिकल इंट्युशनिस्ट, नैतिक अंतप्रज्ञावाद. जे फॉलो करतात त्याला नैतिक अंतप्रज्ञावादी असं म्हणणार. काय असेल बरं नैतिक अंतप्रज्ञावाद? स्टीव्ह जॉब्स भारतात आला होता, भारताची त्याची भेट चांगली डॉक्युमेंट करून ठेवलेली आहे, म्हणजे त्याला काय वाटलं, त्यांनी काय ऑब्झर्व केलं, तर त्याच्या ऑब्झर्वेशनमध्ये त्यांनी एक मत मांडलेलं आहे. तो असं म्हणतो की जसे जगभरातील लोक विचार करतात, खास करून पाश्चात्य देशातील वेस्टर्न कंट्रीतील लोक विचार करतात, तसे भारतातील ग्रामीण भागातील लोक विचार करत नाहीत, रुरल इंडियामधले. म्हणजे काय म्हणतो की तो म्हणतो की फार रिझनिंग, लॉजिकल रिझनिंगचा वापर करत नाही, ते इन्स्टिंक्टवरती काम करतात. इन्स्टिंक्ट म्हणजे काय, म्हणजे तुम्ही समजा एक उदाहरण घेतलं की मी स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय आणि गावाला गेलो, तर ते गावातला माणूस तुम्हाला फार काही चांगलं वाईट वाटेल याचा विचार न करता पटकन काहीतरी बोलून टाकेल. कधी बरोबर अभ्यास करणार आहेस, कधी घरच्यांचं हे करणार आहेस. मग असं करताना आपल्याला काय वाटतं की अरे हा आपल्याला दुःख होतोय, बट ते वागणं किंवा ते बोलणं अनफिल्टर्ड असतं. म्हणजे आता सध्याच्या सोशल मीडियाच्या जगात बोलायचं गेलं तर ते अनफिल्टर्ड असतं. गेल्या वर्षी ना आपण मैत्रीच्या विद्यार्थ्यांची एक सहल नेली होती. त्या गावात आपल्या बॅचमधलाच एक विद्यार्थी होता, तर तो म्हटलं की मी जेवणाची वगैरे व्यवस्था करतो, आणि माझं असं म्हणणं होतं की तिथलं लोकल पदार्थ मुलांना खायला मिळावं, म्हणजे की ते कळावं की खाद्य संस्कृती काय वगैरे. तर त्याच्या घरच्यांनी बनवलं आणि खूप ते मेहनती वगैरे काम होतं. आणि मी त्याच्या आईला जाता जाता असं म्हटलं की आमच्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला आज. आणि काही सेकंदामध्ये त्याने उत्तर दिलं, म्हणजे असं नाही की विचार करून थोडा थांबून वगैरे. ते म्हटले आपल्या मुलासाठी कसला त्रास. म्हणजे हे जे उत्तर आहे ना ते इन्स्टिंक्टवरती आहे, म्हणजे मला आतून जे वाटलं ना ते मी पटकन बोलून टाकलं. म्हणजे त्याच्यामध्ये मी काहीतरी फार सारासार विचार करतोय, रॅशनल विचार करतोय असं नाही. आलं का लक्षात तुमच्या? म्हणजे थोडक्यात जो गांधीजी वापरायचे आतला आवाज, तो आतला आवाज ऐकून बोलणं किंवा कृती करणं म्हणजे काय, नैतिक अंतप्रज्ञावाद. म्हणजे आपला बेसिकली प्रत्येकाला काय असतो, एक कन्सायन्स असतो, त्याला मराठीत काय म्हणतो आपण, सत्सत विवेक बुद्धी. सत्सत विवेक बुद्धी
म्हणजे आपला जर कॉन्स्टिट्यूशन तुम्ही बघितलं तर आर्टिकल 25 आहे, अनुच्छेद 25, त्यात काय म्हणतात, मला धर्माचं स्वातंत्र्य आहे, पण कसं, सत्सद विवेकाने मी त्या धर्माचं स्वातंत्र्य उपभोगलं पाहिजे. जोच माझ्या सत्सद विवेकाला पटेल असा धर्म, असा विचार मी काय करू शकतो, अंगीकृत करू शकतो. आता हे कन्सायन्स म्हणजे काय, की म्हणजे माझ्या आतला अंतःकरणाचा आवाज, गांधीजी त्याला म्हणतात इनर व्हॉइस. अंतःकरणाचा आवाज. गांधीजींनी असं पण सांगितले, कन्सायन्स, अंतःकरणाचा आवाज किंवा सत्सद विवेक बुद्धी हे जगातील सर्वोच्च न्यायालय आहे. हायेस्ट कोर्ट, सर्वोच्च न्यायालय कोणतं आहे, सुप्रीम कोर्ट. कोणानुसार, गांधींनुसार. जगातील सर्व मोठं न्यायालय, सर्वोच्च न्यायालय हे कुठलं न्यायालय आहे, सत्सद विवेकाचं. कोर्ट ऑफ कन्सायन्स, कोर्ट ऑफ कन्सायन्स. म्हणजे काय बरं म्हणायचं असेल त्यांना, कसं काय बरं हायेस्ट कोर्ट, सर्वोच्च न्यायालय हे कसं काय. तर बघा, म्हणजे त्यांचं काय म्हणणं आहे, की समजा एखादी मी गोष्ट चुकीची केली आहे, कदाचित कायद्याच्या ह्याची तावडी तुम्ही सुटलो, पण माझं मन काय करणार आहे, मला स्वतःला खायला उठणार आहे. ते मराठीमध्ये एक चांगलं, लहानपणी तुम्ही कविता वगैरे ऐकली असेल बघा, जरी दूध पिते मिटुनी जात मांजराची, तरी चोरट्याच्या कारे भीती चांदण्यांची. म्हणजे मी जरी, मला कोणी बघत नाहीये आणि तरी पण त्या मांजराला कशाची भीती वाटते, चांदण्याची. अशी हे जो आहे ना, की मला ती भीती वाटणं किंवा मला काहीतरी चुकीचं केल्याची भावना निर्माण होणं, हा कशाचा आवाज असतो, सत्सद विवेकाचा आवाज असतो. आलंय का लक्षात. ओके. आता ते स्टीव्ह जॉबला काय म्हणायचं होतं, की बेसिकली फार असा लॉजिकल रिझन, कॉज इफेक्ट असा विचार न करता भारतातले काय करतात, मनाला वाटेल ते याच्या बेसिसवरती हे करतात. आणि त्यामुळे बघा, ही जोपर्यंत आपली प्रॉमिनंट थॉट प्रोसेस होती तोपर्यंत ते मानसोपचार, मानसिक तज्ज्ञ वगैरे याची फार काही गरज नव्हती. कारण तुम्हाला ह्या थॉट प्रोसेसमध्ये फार काही दडवून ठेवावं लागत नाही ना. जे माझ्या मनात आहे ते काय करतोय मी, डायरेक्टली बोलून टाकतो. याचा आणखी एक फायदा असा आहे, की या थॉट प्रोसेसला, इथिकल इंट्युशनला कोणत्याही प्रकारच्या लॉ, रूल, रेग्युलेशनची गरज नाही. कारण कोण सगळं रेग्युलेट करणार आहे, माझं आतलं मन, माझी बुद्धी, जे काय सांगणार आहे की चूक की बरोबर काय ते आहे. आलंय का लक्षात. म्हणजे जर समजा नैतिक अंतप्रज्ञावादी लोकांना विचारलं की इथिकली नैतिक अनैतिक कोणतं, ते म्हणतील की माझ्या अंतप्रज्ञेला, आतमधला आवाज जो सांगेल ते बरोबर किंवा चूक. गांधीजींनी ती पूर्ण इंडियन फ्रीडम स्ट्रगलमध्ये पण वापरलेली मेथोडॉलॉजी आहे. तुम्हाला तो सॉल्ट सत्याग्रह माहित असेल, गांधीजींचा मिठाचा सत्याग्रह. तर गांधीजी त्यावेळेला साबरमतीच्या अशा काठावर बसलेले. जर तुम्ही ते गांधी मूव्ही बघितलं तर गांधीजी त्या सत्याग्रहासाठी ह्याच्यावरती साबरमतीच्या काठावर बसलेले आहेत आणि नक्की सत्याग्रहाचं स्वरूप कसं असावं याचा विचार करत बसलेले आहेत. आणि त्यांच्या बाजूला एक अमेरिकन न्यूज हे आहे, जर्नलिस्ट आहे, मॅक्स वेबर नाही, सॉरी, वेबर असं काहीतरी त्याचं वेगळं नाव होतं. तर तो बसलाय, विचार करत असला आणि तो बघतो तर गांधीजी पटकन उठून चाललेत, पटपट पटपट चालायला लागलेत. कारण गांधीने तो थॉट आला, विचार आला की आता आपल्याला काय करायचंय, मिठाचा सत्याग्रह करायचंय. आणि पटकन तो त्यांनी काय केलं, इम्प्लिमेंट केला. तर मिठाचा सत्याग्रह करायचंय हे लॉजिकल रिझनिंग पेक्षा कुठून आलंय, आतल्या आवाजातून आलेलं आहे. ही मेथोडॉलॉजी पटते का तुम्हाला इथिकल याची, थॉट प्रोसेसची किंवा इथिकल डिसिजन मेकिंगची, याच्यावरती निर्णय घेणं पटतंय का तुम्हाला, पटतंय. काय वाटतंय, काय नाव आहे तुमचं, वैभव, काय वाटतंय. बरोबर आहे. बरं, म्हणजे लार्जली बघायला गेलं तर त्यात काही प्रॉब्लेम नाही ना, की म्हणजे माणूस स्वतःच विचार करतोय चूक का बरोबर. पण आपण म्हटलं ना की इगोइझम येतोच ना आडवा. माणूस काय करेल, स्वतःला जे चांगलं आहे ते करण्याचा प्रयत्न करेल. थोडक्यात प्रत्येक वेळेला तुम्ही कन्सायन्सवर रिलाय राहू शकत नाही. लॉ, रूल, रेग्युलेशन असणं गरजेचंच आहे. आणि ते का, ते आपण पुढे अजून जाऊन बघणार. ते ह्याला खूप क्रिटिसाइज केलं जातं या थॉटला. म्हणजे UPSCने ना 2023ला प्रश्न विचारलाय, डिफरन्स सांगा मॉरल रिझनिंग वेस
मॉरल इंट्युशन. मॉरल इंट्युशन आत्ताच बघितलं आपण, बरोबर. मॉरल रिझन त्याच्या अपोजिट. मॉरल रिझनिंगचा मेजर प्रोपोनंट होता सॉक्रेटिस, आणि सॉक्रेटिसला हे बिलकुल पटायचं नाही. तो म्हणायचं काय की ते माझ्या मूडवर पण ठरू शकतं ना, म्हणजे आत्ता मला असं वाटलं आणि त्याच्या बेसिसवरती माझी सतसत विवेक बुद्धी वेगळा आवाज देऊ शकते. सो थोडंसं याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे. आपण कन्सायन्स आणखी डिटेलमध्ये बघणार आहोत, बट याला क्रिटिसाइज करणारे पण लोक आहेत. आणि खास करून जेव्हा तुम्ही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लेवलला विचार करता, तुम्हाला प्रशासनात जायचं आहे असा विचार करता, त्यावेळेला ही गोष्ट आणखी प्रॉब्लेमॅटिक ठरते. प्रत्येकजण आपापल्या कन्सायन्सनी वागायला लागलं तर प्रशासनात प्रॉब्लेम होणार. म्हणजे समजा मी मुस्लिम आहे आणि माझ्या रिलिजियस मॉरॅलिटीने मला असं सांगितलंय की दारू पिणं वाईट आहे, आणि मी एक्साइज डिपार्टमेंटमध्ये गेलो आणि माझं कामच आहे की महसूल गोळा करणं दारूतून येणार, तर मी असं नाही म्हणू शकत ना की बाबा मी मुस्लिम आहे त्यामुळे दारूतून येणारा पैसा मी गोळा करू शकत नाही. येतंय लक्षात? तर त्यामुळे तुमचा कन्सेन्स अल्टिमेटली तुमच्या सोशल बॅकग्राऊंडनी, तुमच्या रिलिजियस मॉरॅलिटीनी डेव्हलप झालेला असेल, त्यामुळे त्याच्यात प्रॉब्लेम असण्याची शक्यता आहे. आणि प्रशासनाच्या संदर्भात कन्सायन्स हा बेसिकली कुठला असायला पाहिजे? कॉन्स्टिट्यूशन. कॉन्स्टिट्यूशन जे म्हणतात, त्यामुळे काही असं लोक म्हणतात, अमेरिकन जे तत्वज्ञ आहेत ते असं म्हणतात की कन्सायन्स हा ना डेव्हलप करायला पाहिजे ॲडमिनिस्ट्रेटरचा, जो तिथल्या कॉन्स्टिट्यूशनला, तिथल्या लॉजला काय करेल? अलाइन करेल. ठीक आहे, ते नंतर आपण बघूया. पण कळलंय काही दुसरी मेथोडॉलॉजी, इथिकल इंट्युशनिझम. एक ना आणखी एक स्कॉलर आहे G.E. मूर. जो ऍक्च्युली आपण नंतर जो अप्रोच बघणार आहे, युटिलिटेरियनिझम, त्याला प्रयोजनवादी किंवा प्राप्तव्यवादी असं म्हटलं जातं. प्रयोजनवादी किंवा प्राप्तव्यवादी म्हणजे हे लोक काय म्हणतात माहिती का? सिंपल आपल्याला बघायचं आहे डिटेलमध्ये. युटिलिटरियनिझम वाले अशी गोष्ट करा की जिंचा जास्तीत जास्त चांगला परिणाम होईल. म्हणजे हे रिझल्ट वरती फोकस करतात किंवा इम्प्लिकेशन वरती फोकस करतात. इथिक्स मध्ये ती डिबेट आहे ना, मीन्स आणि एंड्स, ती पण आपल्याला बघायची. तर ते एंड्स वरती फोकस करतात, काय साध्य झालं याच्यावरती. ठीक आहे. हा जी मूर सुद्धा आहे ना, तो युटिलिटरियनिझम फिलॉसॉफीचा आहे. तो काय म्हणतो? कोणती गोष्ट करा की जी जास्तीत जास्त गुड रिझल्ट येईल, जास्तीत जास्त चांगला परिणाम साधेल. पण मग त्याला विचारलं गेलं की गुड रिझल्टसाठी मला गुड तर कळलं पाहिजे, चांगलं कशाला म्हणायचं? तो म्हटला जे तुमच्या अंतप्रज्ञेने सांगितलं जाईल. सो जी मूर पण काय होता? इथिकल इंट्युशनिझमलाच एक प्रकारे फॉलो करत होता, नैतिक अंतप्रज्ञा. म्हणजे तो काय म्हणायचा? चांगलं काय कुणाला विचारा? तुमच्या अंतप्रज्ञेला विचारा. कळलं इथपर्यंत? सो दोन थॉट इथिकल अप्रोचेस आपण बघितले. पहिला होता कोणता होता? इगोइझम, आणि दुसरा इथिकल इंट्युशनिझम. कळलं? थर्ड अप्रोच आपण बघूया. असे बरेच आहेत बघा, पण आपण असे तीनच्या पार्ट मध्ये ते बघूया. तो आहे जस्टिस अप्रोच. जस्टिस अप्रोच, न्यायाचा दृष्टिकोन. म्हणजे जस्टिस अप्रोच वाल्यांचं काय म्हणणं असेल? हे थोडं कॉन्स्टिट्यूशनच्या आपल्या जवळ जाणार आहे. काय गोष्ट चांगली इथिकल, ज्याच्यातून जस्टिस इन्शुअर होईल. म्हणजे मी करताना काय करायला पाहिजे? जिथं जिथं न्याय होईल, जिथं जिथं जस्टिस इन्शुअर होईल ती गोष्ट करायला पाहिजे. इनजस्टिस झाला तर ती गोष्ट काय करायला पाहिजे? टाळली पाहिजे. आलंय लक्षात?
कॉन्स्टिट्यूशन मध्ये पण आपल्याला शब्द, प्रिएम्बल मध्ये पण शब्द आहेत. सोशल, इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल जस्टिस, न्याय. काय बरं अर्थ, न्यायाचा अर्थ काय होतो? न्याय शब्द ज्या वेळेला वापरला जातो, न्याय ह्या शब्दाचा अर्थ काय? कशाला न्याय म्हणायचं, कशाला अन्याय म्हणायचं? इक्वल, समान ट्रीट केलं. मग न्यायामध्ये ना समानता, ज्याला आपण इक्विलिटी म्हणतो, याच्यापेक्षा समन्याय म्हणजेच इक्विटीवरती फोकस असतो. काय फरक आहे बरं इक्वेलिटी आणि इक्विलिटी मध्ये? ते असं म्हणतात की बघा, म्हणजे काय म्हटलं की सगळ्यांना समान 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 असं नाही. म्हणजे आपलं म्हटलं नॅशनल इन्कम, राष्ट्रीय उत्पन्न, सगळ्यांना समान, बरोबर. इक्विटी वाले काय म्हणतात की बघा, जर समाजात जर काही भेदभाव असेल, जर असमानता असेल, तर ती अन्यायी नको, एक्स्ट्रीम लेवलची नको. म्हणजे प्रत्येकाला समान समान असं नाही पाहिजे, पण न्याय्य वितरण असायला पाहिजे. डिस्ट्रीब्युशन जे तुम्ही करताय ते कसं असायला पाहिजे? फेअर असायला पाहिजे. मी असं म्हटलं बघा, भारतात ना, भारताचं राष्ट्रीय उत्पन्न 100 रुपये आणि भारताची लोकसंख्या 10 आहे. तर मग इक्वेलिटीनुसार किती मिळायला पाहिजे प्रत्येकाला? 10 10 10 10 मिळायला पाहिजे, बरोबर. ते म्हणतात की असं नाही, पण असं नको ना की एकाकडे 80 आहेत आणि बाकी 9 लोकांकडे 20 आहेत. हे काय झालं? अनजस्ट डिस्ट्रीब्युशन झालं, अन्यायी हे झालं. तर याच्यामध्ये म्हणजे लक्षात घ्या की तो समन्यायी वाटप असायला पाहिजे, फेअर डिस्ट्रीब्युशन असायला पाहिजे. त्यानंतर जस्टिस काय म्हणतो? जस्टिस म्हणतो की काय करायला पाहिजे तुम्ही? जे डिस्ट्रीब्युशन समाजात केलेलं आहे, जो भेदभाव केलेला आहे, तो तार्किक असायला पाहिजे, अतार्किक नको. मी म्हटलं मेल अँड फिमेल असं ट्रीट करतोय मी, पण त्या बेसिसवरती कोणावरती अन्यायी वागणूक व्हायला नको. तर अशा मल्टिपल अँगलनी जस्टिसकडे बघितलं जातं. पण आपल्याला इथिक्समध्ये जो जस्टिसचा अप्रोच आहे, जो प्रॉमिनंटली दिलाय, तो रॉल्सनी दिलाय, ज्याच्यावरती 10 मार्काचा डायरेक्ट प्रश्न UPSCने 2015-16 विचारून झालेला आहे. तर तो अप्रोच काय हा आपल्याला मेजरली याच्यात बघायचा आहे. कारण कॉन्स्टिट्यूशन आणि मॉरॅलिटीचा संबंध ज्यावेळेला आपण बघू, त्यावेळेला आपल्याला संविधानात काय अपेक्षित आहे जस्टिस ते आपल्याला कळेल. सो कोणता माणूस बघायचा आहे आपल्याला? जॉन रॉल्स. जॉन रॉल्सचा जस्टिसचा अप्रोच. आत्ता मी काही कीवर्ड सांगतो, ते नोट डाऊन करा. याच्याबद्दलचं राईटअप मी तुम्हाला डायरेक्टली देईन, समजून घ्या फक्त. हे 2 मेजर वर्ड त्यांनी वापरलेत, व्हील ऑफ इग्नोरन्स, अज्ञानाचा पडदा, आणि ओरिजिनल पोझिशन, मूळ स्थिती. आता एक लक्षात घ्या, समजा आपण काय केलं की आपण म्हणतो ना समाजात अन्याय आहे, अन्याय आहे, अन्याय, किंवा मला मिळालेले हक्क आणि एखाद्या प्रिव्हिलेज व्यक्तीला मिळालेले हक्क याच्यामध्ये फरक आहे. आता आपण काय केलं की समाजाची एक संहिता किंवा नवीन संविधान तयार करण्याचा प्रयत्न केला. तुम्ही पंचायत वेब सिरीज बघितले का? पंचायत वेब सिरीज. तर त्याच्यामध्ये ना तो प्रधान जी असतो, म्हणजे तो त्याच्या बायकोच्या वतीने प्रधान, आपण म्हणतो ना काय सरपंचपती, तो सरपंचपतीसारखा काम करत असतो. आणि त्याच्यामध्ये त्याला गावामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेची घरं वाटायची असतात. तर ती घरं वाटताना समजा मी म्हटलं की एक पार्ट आहे गावाचा आणि दुसरा पार्ट आहे, तो काय करतो, या भागांना
जास्त घरं देतो, कारण त्याचं असं म्हणणं असतं की मला ह्या लोकांनी काय दिलेत, जास्त वोट दिलेत, या लोकांनी नाही दिलेत. म्हणजे थोडक्यात काय की ज्या वेळेला मला असं डिस्ट्रीब्युशन करायचं असतं, राईट्स द्यायचे असतात किंवा काही गोष्टी द्यायच्या असतात, मी काय करतो, आधी माझ्या स्वतःचा विचार करतो. बरोबर, की मी कुठल्या पोझिशनला आहे त्यानुसार विचार करतो. आता समजा आपण क्लासरूममध्ये बसलेल्या लोकांनी काय ठरवलं की आपण भारताचं नवीन संविधान तयार करूया, ठीक आहे, किंवा समाजात वावरायचे जे नियम आहेत ते आपण बनवूया. तर मला सांगा की पॅट्रियार्कीने मेलला काही फेवर केलेलं आहे, बरोबर. तर समजा सगळे मेलच बसले ते लिहायला, तर ते फिमेलला जे डिसएडव्हान्टेज आहे त्याचा विचार होईल का? ते काय करतील, म्हणजे समजा मी असं म्हटलं, त्या लोकांना एवढंच ठरवायचं आहे की महिलांना कुठले अधिकार असायला पाहिजेत आणि पुरुषांना कोणते अधिकार असायला पाहिजे. मग त्यावेळेला आणि सगळे बसलेले पुरुषच आहेत, ते कोणाचा काय विचार करतील, हा सध्या चाललंय ते बरोबर आहे, पुरुषांना हे अधिकार असू द्या, महिलांना हे अधिकार असू द्या, बरोबर. महिला आल्या त्याच्यामध्ये, ते काय करतील, त्यांना फेवरेबल असलेल्या गोष्टी बदलण्याचा, म्हणजे फेवरेबल असलेल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतील, अनफेवरेबल आहेत त्या काढून टाकण्याचा प्रयत्न करतील. थोडक्यात ह्या सगळ्यामध्ये नियम बदलताना आपण काय करतोय, आपली आत्ताची पोझिशन बघून ठरवतोय ना, की मला हे मिळालं पाहिजे, मला हे मिळायला नको. आता असं समजा, ज्याला तो ओरिजिनल पोझिशन असा शब्द वापरतो, जॉन रॉल्स काय म्हणतो, काय करा, एक अज्ञानाचा पडदा घाला, अज्ञानाचा बुरखा असं पण त्याला कधी कधी भाषांतर केलं होतं. म्हणजे मी काय केलं, एक पडदा घातलाय आणि त्या पडद्यामध्ये मला माहित नाही माझी सोशल पोझिशन काय, मी कुठे आलोय, मूळ स्थितीत आलोय, ओरिजिनल पोझिशन, ज्याच्यात मला कोणती कास्ट नाहीये, कोणतेही जेंडर नाहीये, कोणत्याही प्रकारचा मला माझ्या सोशल स्टेटसची जाणीव नाही. आता त्या पोझिशनला आल्यानंतर तुम्ही काय ठरवाल की समाजामध्ये लोकांना कोणते हक्क पाहिजे. आता बघा, ज्या वेळेला मी सांगतोय ना की महिलांना हे हक्क नको, त्यावेळेला मला हेच माहिती नाही की मी पुढे जाऊन पुरुष असणार आहे की महिला असणार आहे. म्हणजे ओरिजिनल पोझिशनमध्ये आहे याचा अर्थ काय, मला नाही माहिती ना की मी पुरुष आहे की स्त्री आहे. मग समजा तुम्ही असं म्हटलं की महिलांना 7 नंतर घराच्या बाहेर पडण्याचा अधिकार नको, याचा अर्थ काय, तुम्हाला पण ते फॉलो होऊ शकतं, कारण तुम्ही नंतर काय असू शकता, महिला असू शकता. तर जॉन रॉल्सचं म्हणणं काय, जेव्हा तुम्ही ओरिजिनल पोझिशनमध्ये जाता आणि तुम्हाला लक्षातच येत नाही तुमची पोझिशन काय, त्यामुळे तुम्ही काय कराल, अशा मिनिमम स्टँडर्डवरती याल जिथं सगळ्यांना काय असतील, अधिकार असतील. कळलंय का? म्हणजे आता आणखी आपण इंडियाच्या कंटेक्स्टमध्ये या, ज्यांनी ही चातुर्वर्ण व्यवस्था निर्माण केली असेल त्यांना जर समजा माहीत असतं की व्यवस्था निर्माण झाल्यानंतर आपण कुठल्या वर्गात जाऊ ही याची गॅरंटी नाही. मी ब्राह्मण असणार आहे, मी क्षत्रिय असणार आहे, मी वैश्य असणार आहे, शूद्र असणार आहे. सो समजा आपण तुला असं दिले की ही व्यवस्था तयार कर, आणि तुलाच नाही माहिती आहे की तू शूद्र असशील, तू ब्राह्मण असशील, तू काय असशील, बरोबर. तर शूद्रांना ज्या प्रकारे डिसएडव्हान्टेजेस होते किंवा जे त्यांच्यावरती बंधनं होती, तू ठेवशील का, कारण तू पण त्या पोझिशनवरती जाऊ शकतोस, बरोबर. मग त्याला काय म्हणायचं आहे, जेव्हा तुम्हाला न्याय पाहिजे, न्यायाची परिस्थिती निर्माण करायची आहे, त्यावेळेला कुठल्या पोझिशनला या, ओरिजिनल पोझिशनला, मूळ स्थितीमध्ये, जिथे तुम्हाला तुमच्या सामाजिक स्टेटसचा, सोशल स्टेटसचा काय पडेल, विसर पडेल. आले का लक्षात? आणि मग त्या अज्ञानाच्या पडद्याने तुम्ही काय कराल, सगळ्यांच्या ना ते न्याय मिळावा यासाठी प्रयत्न कराल. थोडक्यात आता हे खूप आपण म्हणू हायपोथेटिकल किंवा युटोपियन झालं, परत एकदा काल्पनिक आदर्शच झालं ना. असं होईल का की आपण सगळे आपल्या सोशल पोझिशन विसरूनच गेलोय? पण असा विचार आपण करू शकतो की त्या सोशल पोझिशनवर मी असतो तर मला काय अपेक्षित असतं. आले लक्षात? कळले का ही कन्सेप्ट? याच्यावरचा राईटअप तुम्हाला देतो मी, जसं तुम्ही लिहू शकता. पण कन्सेप्ट कळले का? 2 कन्सेप्ट म्हणजे 2 वर्ड तुम्हाला लक्षात ठेवायचे, ओरिजिनल पोझिशन आणि वेल ऑफ इग्नोरन्स. अज्ञानाचा पडदा घातल्यामुळे मला कळत नाहीये माझी आत्ताची सामाजिक स्थिती किंवा सामाजिक दर्जा काय आहे. कारण ज्या वेळेला तुम्हाला तुमची सामाजिक दर्जा कळतो ना, त्यावेळेला तुम्ही त्यानुसार वागायला लागता. येते का लक्षात? म्हणजे त्याच्यासाठी ना आपण एक एक्सपेरिमेंट पण बघणार आहोत ॲटिट्यूड टॉपिकमध्ये, स्टॅनफोर्ड प्रिझन एक्सपेरिमेंट.
इंटरेस्टिंग आहे एक्सपेरिमेंट हो. त्याच्यावरून पण आपल्याला कळेल हे का गरजेचं आहे. तुरुंग प्रयोग. आता जसं त्याच्या नावातच आहे, तो काय होता, एक्सपेरिमेंट होता. त्यांनी काय केलं बघा, काही लोकांना जमा केलं. प्रत्येकाला माहित होतं आपण काय कशात समाविष्ट होतोय, एका प्रयोगामध्ये समाविष्ट होतो. त्यांना प्रत्येकाला माहित होतं की आपण हा काय आहे, एक एक्सपेरिमेंटल गोष्ट आहे, त्याच्यात समाविष्ट होतो. समजा आपण असं म्हटलं 10 लोक आहेत, त्यांना ना त्यांनी प्रिझनर बनवलं. काय बनवलं, कैदी. आता ते ऍक्च्युली काहीतरी गुन्हा करून आले होते का? त्यांना माहित होतं की आपण कशासाठी आलो, इथं प्रयोगासाठी आलोय. त्यांना याच्या बाबतीत क्लिअरिटी होती की आपण कोणतरी गुन्हा केलाय म्हणून आपल्याला इथे ठेवलेलं नाही. आणि दुसरे जे होते ना, त्यांना बनवण्यात आलं जेल ऑथॉरिटी. परत एकदा, हे खरंच ऑथॉरिटी होते का प्रयोगासाठी? त्यांना काय करण्यात आलं, ते पोशाख घालण्यात आला, त्यांना ते तो छडी आपण म्हणतो ना की ते देण्यात आलं. आणि प्रयोग सुरू करण्यात आला की काय बेसिकली तर कसे वागतायत. परत एकदा एक्सपेरिमेंटल तुरुंगात त्यांना ठेवण्यात आलं. हा प्रयोग 7 दिवसांमध्ये बंद करण्यात आला, थांबवण्यात आला. कारण कैदी खरंच कायद्यासारखे वागायला लागले आणि हे जेलमधले ऑथॉरिटी जेल ऑथॉरिटीसारखे वागायला लागले. त्यांना मारणं, त्यांना जोडपणं आणि हे पण काहीतरी गुन्हा केला यासारखे वागायला लागले. कारण ज्या सोशल पोझिशनमध्ये मी राहत होतो, त्या सोशल पोझिशननी माझा ॲटिट्यूड फॉर्म झाला. बघा, आता यांना समजा असं झालं असतं की जेलचे नियम तयार करताना किंवा जेलमध्ये आतमध्ये जातानाच तुम्हाला माहिती नाही तुम्ही ऑथॉरिटी असणार आहे की तुम्ही प्रिझनर असणार आहे, तर प्रिझनरला मारायचं नाही असा रूल बनवतील ना ते. कारण का, मला पण मार बसू शकतो जर तसा रूल बनवला की जे कैदी आहेत त्यांना बेदम मारायचं. तर तो नियम मी का बनवू देणार नाही, कारण मी सुद्धा कैदी होऊ शकतो. आले का जॉन रॉल्सची कन्सेप्ट? जॉन रॉल्स आणखी 2-3 गोष्टी सांगतो, प्रिन्सिपल ऑफ इक्विलिटी किंवा अपॉर्च्युनिटी, पण ते आपण स्पेसिफिकली त्या मॉरल थिंकरच्या पॉइंटमध्ये बघूया. एकदा गो थ्रू करा आपण जे काही बघितले ते. काही डाऊट असेल तर क्लिअर करा. रोल प्लेइंग, हा कोणता ती रोल प्ले करतायत, भूमिका हे करतायत त्या प्रकारे होणं. म्हणजे तुम्हाला आणखी एक उदाहरण सांगतो त्याचं. एका सरपंचांना भेटलो होतो, महिला सरपंच, आणि त्याच्या आधी आम्ही खरंच त्या गावातल्या काही महिलांना भेटलो होतो. तर त्या महिला म्हटलं पाण्याचा प्रॉब्लेम आहे किंवा हे प्रॉब्लेम आहे ते प्रॉब्लेम आहे. आणि जेव्हा आम्ही महिला सरपंचांना भेटलो त्यावेळेला त्या म्हटलं असं काही प्रॉब्लेम नाही आहे, बरोबर पाणी येतंय, सगळं येतंय. आणि तेच गावातल्या पुरुषांना पण भेटलो, ते म्हटलं नाही पाण्याचा काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे ती महिला सरपंच त्या पोझिशनवरती गेल्यानंतर काय झाली होती, पुरुषच झाली होती. त्या सोशल पोझिशनवरती मी जो रोल प्ले करतोय ना, तो काय आहे, तो पॅट्रियार्कलच रोल आहे. म्हणजे मी पितृसत्ता म्हणताना तो पुरुष सत्ताक नाहीये बघा. पितृसत्ता म्हणजे काय, अशी व्यक्ती की जी ते कन्सिडर करते स्वतःला की त्या ऑथॉरिटीवरती आहे मी. का महिलांना त्या कळत नव्हतं की ते प्रॉब्लेम आहेत महिलांचे, कारण ते ज्या सोशल पोझिशनला होती त्या पोझिशनला गेल्यानंतर तीच एक स्वतः ऑथॉरिटेरियन झाली होती. मग ह्या लोकांना काय झालं, ते काहीतरी रोल प्ले करतायत, भूमिका वटवतायत, आणि त्या भूमिकेसारखेच ते वागायला लागले. बऱ्याचदा असं आपण म्हणतो ना की प्रशासनात गेल्यानंतर ही माणसं अशी कशी वागायला लागतात, तर ते म्हणजे त्याचं उदाहरण. हो, तो म्हणतो की यायला पाहिजे. जॉन रॉल्स काय म्हणतो बघा, हे हायपोथेटिकल किंवा एक्सपेरिमेंटल आहे. जॉन रॉल्स काय म्हणतो की तुम्ही ओरिजिनल पोझिशनला या, तुमची सोशल पोझिशन विसरून, आणि मग समाजाचे परत नियम तयार करा. मग ज्या वेळेला तुम्ही असे नियम तयार कराल तेव्हा कसे कराल, सगळ्यांसाठी न्याय असतील असेच नियम तुम्ही तयार कराल. त्यामुळे ते थोडं एक्सपेरिमेंटलच आहे. पण त्यातून घ्यायचं मन हे काय की ज्या वेळेला तुम्हाला कळतं की आपली सोशल पोझिशन कोणतीही असू शकते, त्यावेळेला तुम्ही सगळ्यांचा विचार, सगळ्या सोशल पोझिशनचा विचार करा. हा त्याच्या एक्सपेरिमेंटचा पार्ट नाही, हे आपण जस्ट ॲडेड एक्झाम्पल म्हणून पाहिलं. आलं का लक्षात? 3 अप्रोचेस, एक जस्टिस अप्रोच, इथिकल इंट्युशनिझमचा अप्रोच, आणि तिसरा
ह्या 3 अप्रोच नंतर आपला जो टॉपिक आहे इमोशनल इंटेलिजन्स, त्याच्याकडे आपण येऊया, भावनिक बुद्धी. जस्ट ओपन अप करूया, तुम्ही रीड करा, म्हणजे उद्या आपण तो डिटेलमध्ये बघूया. रीड केले का, म्हणजे ऐकले का ही कन्सेप्ट? EI, इमोशनल इंटेलिजन्स. ही EI ची जी कन्सेप्ट आलेली आहे ती मल्टिपल इंटेलिजन्स या कन्सेप्ट मधून आली आहे बघा. बहुआयामी बुद्धी असं त्याला आपण म्हणताय. कारण आपल्याकडे जो फोकस असतो तो कशावरती असतो? IQ, इंटेलिजन्स कोशंट, ज्याला बुद्धी गुणांक असं म्हटलं जातं. तर त्याच्यावरती फोकस करताना आपण बऱ्याचदा दुसऱ्या गोष्टी बुद्धीच्या किंवा बुद्धिमत्तेच्या विसरून जातो. काही दिवसांपूर्वी इंडियन एक्सप्रेसमध्ये, आय थिंक 2 दिवसांपूर्वी झालं होतं, ते इंटेलिजन्स आणि कॉन्शियसनेस हे दोन्ही डेव्हलप व्हायला पाहिजे असं ते म्हणतात. त्यावेळेला त्यांनी काही क्वालिटीज दिल्या, त्या पण आपण बघूया. पण मल्टिपल इंटेलिजन्स काय म्हणतं की फक्त IQ वरती तुम्ही रिलाय राहू शकत नाही. EI समजून घेण्यासाठी परत एकदा एक चांगली क्लासिकल केस स्टडी आहे, ती आहे परत एकदा स्टॅनफोर्ड मार्शमेलो एक्सपेरिमेंट. ऐकली का? स्टॅनफोर्डचा मार्शमेलो एक्सपेरिमेंट. मार्शमेलो हा एक गोड पदार्थ किंवा लहान मुलांना खाऊ आपण जो म्हणू ना आवडता पदार्थ असा व्हाईट कलरचा असतो. त्याच्यामध्ये काय करण्यात आलं, लहान मुलाला असं एका क्लोज रूम मध्ये बसवण्यात आलं. त्यांच्या टेबलवरती तो खाऊ ठेवण्यात आला. त्यांना सांगितलं, बघा आम्ही परत येईपर्यंत जर तुम्ही हा खाऊ खाल्ला नाहीत तर तुम्हाला आणखी एक मिळणार, पण जर तुम्हाला परत यायच्या आधी खायचा असेल तर तुम्ही एक खाऊन मोकळे होऊ शकता. मग त्या मुलांची व्हिडिओ त्यांना कॅमेरामध्ये हे केलं होतं. काही मुलं अशी घुटमळायला लागली. थोडा वेळ कंट्रोल केला त्यांनी, खाऊन टाकलं. काही मुलांनी बघितलंच नाही त्याच्याकडं की आपण कंट्रोल नाही करू शकत, आपण काय करू. काही मुलं अशी होती, त्यांनी काय केलं, कंट्रोल केल्यानंतर त्यांना ते 2 खाऊ मिळाले. आता ना याच मुलांवरती नंतर लॉन्जिट्युडनल स्टडी करण्यात आला. लॉन्जिट्युडनल स्टडी म्हणजे काय, एकाच व्यक्तीवरती परत म्हणजे वेगवेगळ्या टप्प्यांवरती 5 वर्ष असताना, 10 वर्ष असताना, 15 वर्षाचं झाल्यावर, परत ते मोठे झाल्यानंतर, अशा तुमच्या आयुष्यातल्या वेगवेगळ्या टप्प्यांवरती जर तो स्टडी झाला, दिसण्यात आलं की ज्यांनी कंट्रोल केला ना ते आयुष्यामध्ये जास्त सक्सेसफुल आहेत. त्यांनी जास्त मॅनेज केले, आपली फॅमिली लाईफ, करिअर बेटर मॅनेज केले, आणि जे लवकर टेम्पटेशन मधून बाहेर पडले त्यांच्या आयुष्यामध्ये जर जास्त काय दिसत आहेत, प्रॉब्लेम दिसत आहेत. तर असं वाक्य म्हटलं जातं बघा, उत्तेजना आणि मोह याच्यावरती काय असणं, ताबा. तो भावनिक बुद्धीचा एक चांगला गुण आहे. इमोशनल इंटेलिजन्स, त्यांनी काय केलं, आपले इमोशन मॅनेज केले, ते आपल्याला इमोशनवरती कंट्रोल केलं. थोडक्यात इमोशनल इंटेलिजन्स पण महत्त्वाचं आहे असं त्या केस स्टडीमधून किंवा त्या एक्सपेरिमेंटमधून समोर आलं. सायंटिस्टला दिसलं की बाबा फक्त IQ वरती फोकस असून चालणार नाही, तुम्हाला काय असायला पाहिजे, इमोशनल इंटेलिजन्स असायला पाहिजे. मोस्ट ऑफ द टाइम UPSC MPSC मध्ये म्हणतात बघा की प्रिलिम मध्ये काय झालं, टेम्परामेंटचा इश्यू झाला. तो काय आहे बरं, इमोशनल इंटेलिजन्सचीच परीक्षा आहे ना. तुमच्या इमोशनवरती तुम्ही कशा प्रकारे मॅनेज करताय त्या इमोशनला, येते का लक्षात. सो इमोशनल इंटेलिजन्स सारख्याच बाकीच्या कन्सेप्ट पण यायला लागल्या, सोशल इंटेलिजन्स, ठीक आहे. सो सामाजिक बुद्ध्यांक ते पण आपल्याला बघायचं आहे, पण आपण इमोशनल इंटेलिजन्स म्हणजे काय याच्यावरती फोकस करूया. पहिल्यांदा तर इमोशनल इंटेलिजन्स जेव्हा म्हटलं जातं ना तेव्हा लक्षात घ्या 3 गोष्टी त्याच्यात येतात. तुमच्या इमोशन्सला सोबत काय करणं, तुमच्या भावनांसोबत काय करणं. आत्ताच्या एक्सपेरिमेंटवरून तुम्हाला असं वाटेल इमोशनल इंटेलिजन्स म्हणजे फक्त भावनांवरती कंट्रोल करणं, भावनांवरती नियंत्रण प्रस्थापित करणं, पण तसं नाही. कंट्रोल इमोशन करणं हा एक पार्ट आहे बघा त्याचा, पण त्याच्यासोबत इमोशन काय करता आले पाहिजेत, मॅनेज करता आले पाहिजेत, एक्सप्रेस पण प्रॉपर करता आली पाहिजे. म्हणजे मी असं म्हटलं, भावनांचं नियंत्रण, व्यवस्थापन आणि अभिव्यक्ती, या 3 गोष्टी कशामध्ये येतात,
इमोशनल इंटेलिजन्समध्ये येतात. कंट्रोलिंग युअर इमोशन, मॅनेजिंग युअर इमोशन्स अँड एक्सप्रेसिंग युअर इमोशन इन अ गुड ऑर राईट वे. भावनांची अचूक अभिव्यक्ती. मी भावना कशा प्रकारे व्यक्त करू शकतो ना, एक्सप्रेस करू शकतो. भांडण करणं, कोणावरती रागवणं, हे काय झालं, इमोशनचं एक्सप्रेशनच झालं. बट इज दॅट अ राईट वे? इमोशनल इंटेलिजन्स असेल तर एक्सप्रेशन कसं होणार आहे, प्रॉपर होणार आहे. सो 3 गोष्टी या स्किल सेटमध्ये येतात. इमोशनल इंटेलिजन्स इज अ स्किल सेट. तो कौशल्याचा संच आहे. त्या कौशल्याच्या संचामध्ये ह्या 3 गोष्टी येतात. मी असं सांगतोय कौशल्याचा संच आहे कारण इमोशनल इंटेलिजन्स असं नाही की तुम्ही ते इनबॉर्न घेऊन आलेला आहात. स्किल आहे, याचा अर्थ तुम्ही हार्नेस करू शकता, डेव्हलप करू शकता. आपला एक पार्ट सिलेबसचा तोच आहे की आपल्याला काय करायचं आहे, इमोशनल इंटेलिजन्स डेव्हलप कसं करता येईल याचा विचार करायचा आहे. UPSCने तो क्वेश्चन पण विचारलाय. आता या कंटेक्स्टमध्ये इमोशनल इंटेलिजन्सच्या सिलेबसमध्ये मला काय काय बघायचं आहे हे पॉईंट एकदा इनलिस्ट करून घेऊया. म्हणजे ती आपली एक प्रकारची इंडेक्स असेल की या पॉईंट आपल्याला करायचे. तर पहिलं म्हणजे कन्सेप्ट, ती संकल्पना काय आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. आणि जेव्हा ती संकल्पना आपल्याला बघायची आहे त्यावेळेला त्याचे कंपोनंट सुद्धा आपण बघूया, घटक. त्याच्यानंतर कॅरेक्टर्स ऑफ इमोशनली इंटेलिजंट पर्सन. उच्च भावनिक बुद्धी असलेल्या व्यक्तीची लक्षणे. हाऊ टू डेव्हलप EI, भावनिक बुद्धीचा विकास कसा करायचा. चौथा EI अँड ॲडमिनिस्ट्रेशन. हा डायरेक्टली सिलेबस मधले पॉइंट आहे की भावनिक बुद्धी आणि प्रशासन याचा काय संबंध आहे, गव्हर्नन्स मध्ये भावनिक बुद्धी कशा प्रकारे वापरता येऊ शकते. एक आणखी या चॅप्टरचा आस्पेक्ट असेल आपला, तो म्हणजे अँगर मॅनेजमेंट. कारण UPSCने त्याच्यावरती बऱ्याचदा प्रश्न विचारलेले आहेत. क्रोधाचं व्यवस्थापन. सहावा आस्पेक्ट आहे तो म्हणजे इमोशनल इंटेलिजन्सला पूरक असलेल्या अशा काही स्किल, जसे की सोशल इंटेलिजन्स, सामाजिक बुद्ध्यांक. हे नोट डाऊन करून ठेवा, मग मी बोलतो. झालंय? हे 6 पॉइंट झालेले आहेत. आता हा 7वा पॉइंट जो मी मेन्शन करतोय त्याला ऑलमोस्ट आपण प्रत्येक सिलेबस पॉइंटला त्या ओरिएंटेड बघणार आहे. ते म्हणजे EI अँड इंडियन ट्रेडिशन और इंडियन फिलॉसॉफी. भारतीय परंपरा आणि भावनिक बुद्धी, की भारतीय परंपरेमध्ये भावनिक बुद्धी कुठे दिसते का, भारतीय परंपरेमध्ये भावनिक बुद्धी रिलेटेड काही गोष्टी दिसतात का, भारतीय तत्वज्ञान भावनिक बुद्धी रिलेटेड काही म्हणतं का, हे आपल्याला बघायचं आहे. का तुम्हाला काही माहिती की असं की भारतीय परंपरेत भावनिक बुद्धिमत्ता दिसू शकते किंवा भावनिक बुद्धीचा विचार दिसू शकतो. याचं उदाहरण किंवा याचं कुठे, कबीर. ओके, अजून भगवद्गीता आहे. अर्जुनाला जेव्हा उपदेश करतोय कृष्ण त्या याच्यामध्ये, तर तो काय आहे, स्थितप्रज्ञ असा शब्द जो आहे तो एक इमोशनली इंटेलिजंट डेव्हलप पर्सनचंच लक्षण आहे. अर्थात ते आपण बघूया डिटेलमध्ये. पण ह्या 7 पॉईंटच्या अराउंड आपल्याला काय करायचं आहे, इमोशनल इंटेलिजन्स हा पूर्ण टॉपिक डिस्कस करायचा आहे. त्यातला पहिला गोष्ट मी तुम्हाला सांगितली काय, इमोशनल इंटेलिजन्स ॲज अ कन्सेप्ट समजून घेणं. ठीक आहे. आता जेव्हा मी त्याची संकल्पना म्हणतो, मी काय म्हटलं, 3 कंपोनंट येतात त्याच्यात, कंट्रोलिंग,
मॅनेजिंग आणि एक्सप्रेसिंग युअर इमोशन. म्हणजे फक्त कंट्रोलिंग नाही आहे, फक्त मॅनेजिंग नाही आहे, त्याच्यासोबत काय असायला पाहिजे, एक्सप्रेशन पण असायला पाहिजे. मग या इमोशनल इंटेलिजन्सचे 5 कंपोनंट दिले जातात. ते कंपोनंट समजले, आपल्याला घटक समजले की ती संकल्पना समजेल. त्यातला पहिला कंपोनंट, पहिल्यांदा हेडिंग द्या, कंपोनंट्स ऑफ EI, घटक, भावनिक बुद्धीचे घटक. डॅनियल गोलमन नावाचा एक स्कॉलर आहे की ज्यांनी इमोशनल इंटेलिजन्सला, त्या कन्सेप्टला खूप पॉप्युलरिटी मिळवून दिली. त्याचं पुस्तक पण आहे इमोशनल इंटेलिजन्स, जे कन्सिडर केलं जातं की पहिल्यांदा इमोशनल इंटेलिजन्सवरती इतक्या डिटेलमध्ये बोलणारा पहिला व्यक्ती. त्या डॅनियल गोलमननी सुद्धा ह्या 5 कंपोनंटला हायलाईट केलेला आहे. त्यातला पहिला कंपोनंट आहे सेल्फ अवेअरनेस, भावनिक बुद्धीच्या घटकामधील पहिला घटक, ज्याला मराठीमध्ये स्वजाणीव किंवा आत्मभान असं म्हणता येईल. स्वजाणीव किंवा आत्मभाव. इमोशनली इंटेलिजंट पीपलचं पहिलं लक्षण तो काय असते, ती व्यक्ती सेल्फ अवेअर असते. स्वजाणीव, आत्मभान, स्वतःविषयी बेसिकली जागरूक असते, म्हणून त्याला स्वजागरूकता असं पण म्हटलं जातं. आता मी कशाबाबत स्वतःविषयी जागरूक असायला पाहिजे बरं? मला काय स्वतःविषयी अवेअरनेस असायला पाहिजे? काय गोष्टी कळल्या पाहिजे स्वतःच्या? मी म्हणेन मला स्ट्रेंथ कळल्या पाहिजे, माझ्या जमेच्या बाजू, किंवा मी कशात चांगला आहे हे कळलं पाहिजे ना, स्ट्रेंथ. तसंच काय कळलं पाहिजे, वीकनेसेस. म्हणजे फक्त स्ट्रेंथ माहीत असणं म्हणजे सेल्फ अवेअरनेस. वीकनेस, माझ्या कमतरता काय आहेत, त्याला आणखी सुंदर शब्द आहे मराठीत, मर्मस्थाने. कोणत्या वाईट गोष्टी आहेत माझ्या मर्मस्थाने. आणखी काय कळायला पाहिजे बरं मला स्वतःविषयी? आता इमोशनल इंटेलिजन्स म्हणतोय तर मला माझ्या भावना पण कळल्या पाहिजेत ना. बऱ्याचदा असं होतं बघा, आपल्याला कळतच नाही नक्की कुठली भावना आहे माझी. तर मला माझ्या काय कळल्या पाहिजेत, इमोशन्स पण कळल्या पाहिजेत. मला माझा ॲटिट्यूड पण कळला पाहिजे, जो आपला पुढचा टॉपिक आहे, अभिवृत्ती. मला माझा ॲप्टिट्यूड पण कळला पाहिजे, अभिक्षमता. हा पण आपला पुढचा सिलेबस पॉइंट आहे. मी नक्की कशात चांगला आहे हे पण कळलं पाहिजे, ॲप्टिट्यूड. सो इमोशनल इंटेलिजन्स मधला सेल्फ अवेअरनेस हा ब्रॉडर कन्सेप्ट आहे बघा. म्हणजे माझ्याविषयी अवेअर असणं खूप गरजेचं आहे. आणि हे सेल्फ अवेअरनेस परत एकदा वेगवेगळ्या स्कॉलरनी अंडरलाईन किंवा हायलाईट केलेलं आहे. माहिती आहे का तुम्हाला एखादा स्कॉलर ज्याने असं म्हटलंय सेल्फ अवेअर व्हा? त्यात प्रॉमिनंटली येतो सॉक्रेटिस. सॉक्रेटिसचं वाक्य फेमस आहे, नो दाय सेल्फ. म्हणजेच काय, स्वतःला जाणा. नो दाय सेल्फ, नो युअर सेल्फ, नो दाय सेल्फ, स्वतःला जाणा. सॉक्रेटिसला थोडं डिटेलमध्ये नंतर आपल्याला बघायचं आहे मॉरल थिंकरमध्ये. पण जसं जसं आपण हे बघत जाऊ, ज्या ज्या गोष्टी येत राहतील ॲटलिस्ट तेवढ्या तरी कळल्या पाहिजे. म्हणजे मगाशी मी मॉरल रिझनिंगमध्ये सॉक्रेटिस शब्द वापरला होता, सॉक्रेटिसला वापरलं होतं. आता सॉक्रेटिस काय म्हणतोय, नो दाय सेल्फ. भारतीय परंपरेत दिसतं का बरं हे नो दाय सेल्फ, स्वतःला जाणं? कुठे? थिंकरमध्ये किंवा कुठलाही असा एक थॉट की जो असं म्हणतो की स्वतःला जाणं. बुद्ध आहे. उपनिषदात एक प्रश्न विचारलाय बघा प्रॉमिनंटली, कोहम. ऋग्वेदात, उपनिषदात काय विचारलंय, कोहम. मी कोण आहे हा प्रश्न काय आहे, आणि नंतर मग त्याला स्वअहम काय. हा, अत्तदीप भवची पायरी काय आहे की स्वतःला जाणलंच पाहिजे. पण हा त्याच्या आधीचा थॉट आहे, बुद्धाच्या आधीचा, उपनिषदाचा, कोहम. मग ते म्हणतात अहम ब्रह्मास्मी, नंतर उत्तर मिळतं. पण
को अहम म्हणजे काय, स्वतःला जाणण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. एक भारतीय स्त्री संत आहेत बघा, लल्लेश्वरी, नाव ऐकले का? ज्यांना काश्मीरमध्ये लल्लेश्वरी आणि लालदेड या दोन नावाने ओळखलं जातं. म्हणजे मुस्लिम त्यांना लालदेड किंवा लालदेद म्हणतात, हिंदू त्यांना लल्लेश्वरी म्हणतात. तर भारताला रिप्रेझेंट करणारी एक चांगली व्यक्ती, म्हणजे ज्या सगळ्यांच्या आहेत अशी व्यक्ती, त्या असं म्हणतात, त्यांचं पण आपल्याला काही वचनं वगैरे नंतर बघायचे ते एससीसाठी वगैरे. त्या असं म्हणतात की ज्ञानी है तो स्वयं को जान. काय म्हणतात? जर तुम्ही ज्ञानी आहात तर कुणाला ओळखलं पाहिजे तुम्ही? स्वयं को जान. ज्ञानी है तो स्वयं को जान. परत एकदा एससी साठी पण महत्वाचं आहे, यही है साहब से पहचान. आता हा साहब कोण? यही है साहब से पहचान. साहब कोण? ईश्वर. ईश्वराला तुला जाणायचं आहे, ईश्वराला तुला ओळखायचं आहे, तर पहिल्यांदा कुणाला ओळख? स्वतःला ओळख, असं लल्लेश्वरी सांगतात. सो थोडक्यात सॉक्रेटिस जसं पाश्चात्य परंपरेत सांगतोय की स्वतःला ओळखा, तसंच भारतीय परंपरेमध्ये पण त्याचे रेफरन्सेस मिळतात ना, की स्वतःला ओळखलं पाहिजे. मग स्वतःला ओळखण्यामध्ये काय ओळखलं पाहिजे आणि ते ओळखण्याचं महत्त्व सांगणारी व्यक्ती आपण बघितल्यात. ते ॲक्च्युली कसं ओळखायचं हा पण प्रश्न आहे ना. सेल्फ अवेअर व्हा, आपण कसं कसं बरं, म्हणजे स्वतःला कसं ओळखायचं? तर तुमच्यासाठी हे दोन प्रश्न, हाऊ टू डेव्हलप और हाऊ टू बिकम सेल्फ अवेअर. स्वतःविषयी जाणीव, स्वजाणीव कशी डेव्हलप करायची, हा पहिला प्रश्न. याचे एक 5 ते 6 पॉईंट लिहिण्याचा प्रयत्न करा. आणि दुसरं असं, वाय सेल्फ अवेअरनेस इज इम्पॉर्टंट इन प्रेझेंट टाइम और कंटेम्पररी टाइम. सध्याच्या काळामध्ये, सध्याच्या जगामध्ये मी सेल्फ अवेअर असणं हे का गरजेचं आहे? क्लिअर आहे? ह्या दोन प्रश्नांवरती काम करायचं. बघा, अल्टिमेटली तुमच्या स्वतःचं थॉट आणि ते लिहिण्याचा प्रयत्न करणं, ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या असणार आहेत. या दोन गोष्टींना धरून आपण उद्या सुरुवात करूया. ठीक आहे, इथे थांबूया आज.